1990ला माझी पदवी मिळाली आणि लगेच म्हणजे मला आजही आठवते की 9 ऑगस्टला माझा निकाल लागला होता, 11 ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू झाला आणि 13 ऑगस्ट 1990ला मी MSBD अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो. 1990. आज मला जवळपास 35 वर्ष होत आहेत की ह्या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बापरे. आज तुम्ही जेवढे सक्सेसफुल आहात, जे तुमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुरु कोणाला मानता? तुमचा बिगेस्ट इन्फ्लुएन्सर जे आपण म्हणतो ते कोण आहे? तसं पाहायला गेलं तर बरीच शिक्षक ज्यांनी मला शिकवलं, म्हणजे शाळेमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असताना असेल, तर बऱ्याच शिक्षकांचा माझ्यावरती इन्फ्लुएन्स आहे. अच्छा. पण त्याचबरोबर म्हणजे मला म्हणजे थोडंसं तुम्हाला आध्यात्मिक वाटेल, परंतु म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा सगळ्यात जास्त माझ्यावर इन्फ्लुएन्स आहे. भगवद्गीता. तर हे टाइम आहे आणि ते कसं लिहिलं पाहिजे. मग ह्या दोन गोष्टी जेव्हा त्याला जमायला लागतात तेव्हा मला नाही वाटत कुठला विद्यार्थी नापास होतो, की पहिल्या 1-2 वर्षामध्ये फेल्युअर्स होतात. म्हणजे काय म्हणतात, हा बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे जो आमिर खानचा जो डायलॉग आहे की सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो. बरोबर. एक्झॅक्टली त्याच तत्वावरती आम्ही काम करतो किंवा आमचा तो एक उद्देश असतो किंवा काबिल बनो. सक्सेस आपल्या पीछे आहे. बरोबर. तर वियोग म्हणजे विलग होणे, न जुळणे म्हणजे वियोग, आणि मग योग म्हणजे काय, जुळणे. हा. तर पहा, आपल्या शरीरामध्ये म्हणजे ह्युमन इज जस्ट नॉट अ बॉडी और ह्युमन इज जस्ट नॉट द माइंड ऑल्सो. ह्युमन इज अ को एक्झिस्टन्स. ओके. प्रत्येक मनुष्य हा को एक्झिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये बॉडी आहे, सेल्फ म्हणजे मन आहे आणि आत्मा पण आहे. मग ह्या तिन्ही गोष्टींना जर जुळवायचं असेल तुम्हाला तर योग. मग त्यासाठी योगा, जे आता स्मार्ट गॅजेट्स आहेत, ओके, जसं कम्प्युटर्स आहेत किंवा लॅपटॉप्स आहेत किंवा मोबाईल्स आहेत, तर त्याचा शिक्षणासाठी किंवा पॉझिटिव्ह गोष्टीसाठी तुम्ही जरूर वापर करावा. परंतु सोशल मीडियाबद्दल बोलताना मी नेहमी सांगतो मुलांना की जेवढं सोशल तेवढंच वापरा. तर आता पुढच्या 5 वर्षाचं सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्षानंतर मी सेवानिवृत्त होते, म्हणजे रिटायर होतो. 3 वर्षानंतर मी सप्टेंबर 2028ला म्हणजे माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर मी या महाविद्यालयामधून निवृत्त होईल. त्यानंतर मात्र माझे स्वतःचे काही पर्सनल गोल्स आहेत, ज्यामध्ये की माझं स्वतःचं दीर्घ योगा क्लासेस नावाचं सेंटर आहे, योगा सेंटर आहे. आणि मग त्या दृष्टीने म्हणजे योगा असेल किंवा प्राणायाम असेल किंवा ध्यानधारणा असेल आणि यामधनं आध्यात्मिकता असेल, तर या गोष्टीवरती काम करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे आतापर्यंत मी मागच्या 35 वर्षामध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग केली. आता इथून पुढे मला ह्युमन प्रोग्रामिंग करायची. अरे बापरे. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. आज आपल्यासोबत आहेत MSBD इंजिनिअरिंग कॉलेजचे TPO श्रीकांत तांदळे सर. सर, तुम्ही ॲज अ TPO रोल निभावता MSBD इंजिनिअरिंग कॉलेजला. सो तुमची जर्नी खूप मोठी आहे. ओके. सो तुमच्याबद्दल डिटेलमध्ये इंट्रोडक्शन मला ऐकायला आवडेल. थँक्यू. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ABC CAD सेंटरचे आभार मानतो. थँक्यू सर. श्री अविनाश चाटे सर, तसंच इथला सर्व जो स्टाफ आहे की त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे, तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ह्या ABC CAD सेंटरचे मी खूप मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. थँक्यू सो मच. आता माझी जर्नी, तर मी मूळचा लातूरचाच आहे. माझं शाळेतलं शिक्षण जे आहे ते देशी केंद्र विद्यालय लातूर येथे झालं. दयानंद कॉलेजमधनं 11वी आणि 12वीचा कोर्स मी कंप्लीट केला आणि त्यानंतर मी नांदेडला श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळाली. 1990ला माझी पदवी मिळाली आणि लगेच म्हणजे मला आजही आठवते की 9 ऑगस्टला माझा निकाल लागला होता, 11 ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू झाला आणि 13 ऑगस्ट 1990ला मी MSBD अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो. 1990. आज मला जवळपास 35 वर्ष होत आहेत की ह्या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला 1990ला मी इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये जॉईन झालो आणि मी इलेक्ट्रॉनिक्स, माझं स्वतःची डिग्री किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन जे होतं ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतं. इथं मी जॉईन सुद्धा झालो तर इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला जॉईन झालो. आणि सुरुवातीला तेव्हाचे माझे जे प्राचार्य होते त्यांनी मला इलेक्ट्रॉनिक्सचे विषय शिकवायला दिले. तर साहजिक आहे, म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्सचा असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे विषय मला शिकवायला मिळाले. परंतु त्यानंतर म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की माझ्यानंतर जे जॉईन झाले, कारण त्यांना राहिले होते आता फक्त कॉम्प्युटरचे विषय, कारण त्या काळामध्ये कॉम्प्युटर जस्ट विषय नवीन विषय आले होते.
आणि त्यांना कॉम्प्युटरचे विषय शिकवायला सांगितले, कारण तेच विषय राहिले होते. तर ते जे नंतरचे जे प्राध्यापक होते ते म्हणले की आम्हाला कॉम्प्युटर येत नाही. हां, आणि म्हणजे आता मला सांगायला काही हरकत नाही की मी इंटरव्ह्यूमध्ये खोटं बोलवतो की मला कॉम्प्युटर येतं म्हणून. अरे बापरे. मग मला प्राचार्यांनी बोलवलं आणि मला म्हणले की तू सांगितलं होतंस की तुला कॉम्प्युटर येतं म्हणून. म्हणलं हो सर, मग आता हे कॉम्प्युटरचे विषय शिकव म्हटले. तर मग मी 1990ला म्हणजे सुरुवातीला जे इलेक्ट्रॉनिक्सचे विषय होते मला दिलेले, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मग ते विषय मी त्यांना दिले अगदी जड मनाने. आणि मग मी भीत कॉम्प्युटरचे विषय घ्यायला सुरू केलं. अरे बाप. आणि पहिलं वर्ष जे होतं ते म्हणजे माझ्यासाठी खूपच अवघड होतं, कारण ते कॉम्प्युटर विषय समजून घेणे आणि शिकवणे. कारण त्या काळामध्ये मी तेव्हा प्रोग्रामिंग विथ पास्कल आणि प्रोग्रामिंग विथ फोर्ट्रॉन ह्या नावाचे 2 विषय होते. हां, आणि मग त्या विषय मी शिकवायला घेतले आणि म्हणजे शिकवायला सुरू केली. आणि सुरुवातीला अक्षरशः मला भीती वाटायला लागली की आता शिकवायचं कसं. आणि मग विद्यार्थी सुद्धा वर्गामध्ये, कारण तेव्हा विद्यार्थी बाहेरच्या राज्यातले होते आणि त्यातले काही विद्यार्थी हे अगोदर शिकून यायचे, ते उन्हाळ्यामध्ये वगैरे कोर्स करायचे कॉम्प्युटरचे आणि ते शिकून यायचे. आणि मग ती मुलं म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल की माझ्या मजाक उडवायला लागले. हां, की काही अवघड प्रश्न विचारून वगैरे. आणि मला ते खूप मनाला लागलं. मग त्यानंतर मी निर्णय घेतला की नाही, मला आता हा कॉम्प्युटर विषय जो काय आहे तो समजून घ्यायचा व्यवस्थित आणि मगच शिकवायचा. तेव्हाचे अजून एक चांगली गोष्ट म्हणजे माझं लग्न नव्हतं झालेलं, त्यामुळं तेव्हा जे काही कॉम्प्युटर तिथं होते, कारण मी विद्यार्थी असताना आमच्या महाविद्यालयामध्ये, आमचं जरी शासकीय महाविद्यालय होतं तरी आमच्या महाविद्यालयामध्ये 2च कॉम्प्युटर होते आणि तेही अक्षरशः एखाद्या म्युझियममध्ये ठेवल्यासारखे होते. ते फक्त आम्हाला लांबूनच दाखवायचे की ते कॉम्प्युटर आहेत, आम्हाला कधी त्याला हात पण लावायला मिळालं नाही. तर तशा पद्धतीने आम्ही कॉम्प्युटर पाहिला होता. पण इथं ह्या महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथली जी कॉम्प्युटरची प्रयोगशाळा होती ती मला वापरायला मिळाली. आणि मी जसं म्हणालो की माझं लग्न वगैरे झालं नव्हतं, त्यामुळे मी रात्र ते लॅबमध्ये बसायचो आणि मग मी पुस्तकं वाचायचे, प्रोग्रामिंग शिकायचो, प्रोग्राम करायचो. तर ते थोडंसं वर्ष मला अवघड गेलं. परंतु त्यानंतर म्हणजे तुम्ही नंतरच्या माझ्या विद्यार्थ्यांना विचारू शकता की त्यानंतर कॉम्प्युटरची कुठलीही भाषा शिकवताना किंवा लँग्वेज शिकवताना मी कधीच पुस्तक घेऊन गेलो नाही कॉलेजमध्ये किंवा हातामध्ये म्हणजे वर्गामध्ये. तर मला पास्कल, बेसिक, फोर्ट्रॉन, C++, जावा ह्या लँग्वेजेस तोंडपाठ झाल्या अक्षरशः. म्हणजे आजही मी त्या म्हणजे विदाउट सीइंग द बुक मी शिकवू शकतो. म्हणजे जर परफेक्ट असं म्हणता येईल की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. येस. तसं तुम्ही पूर्ण त्या लँग्वेजेसच्या रिलेटेड असलेल्या त्या कॉम्प्युटर फील्डमध्ये शून्यापासून तुम्ही विश्व निर्माण केलं. हां, सुरुवात केली. खरंय. आणि म्हणजे यावरनं मला म्हणजे हे सांगावं असं वाटतं की तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर तुम्ही ते शिकवायला सुरू करा. खरंय. म्हणजे मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला सुरू केलं तेव्हा मी खऱ्या अर्थाने शिकलो. आणि त्यानंतर म्हणजे 1991-92 पासनं मग मी ह्या ज्या लँग्वेजेस शिकवायला सुरू केल्या, मग त्यानंतर मात्र मला विद्यार्थ्यांकडनं म्हणजे फीडबॅकही मिळाले आणि सगळ्यांनी खूप म्हणजे कौतुक पण केलं किंवा म्हणजे भाषा विषय शिकवावे तर सरांनीच. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने मी ते भाषा विषय शिकवत गेलो. त्यानंतर मला म्हणजे आता C++ वगैरे मी शिकवत होतो, पास्कल शिकवत होतो, पण मला अजून काहीतरी नवीन शिकायची म्हणजे इच्छा होती. आणि म्हणून मी 2000 साली सीडॅकला जॉईन झालो. पुण्याला सीडॅकचं जे सेंटर आहे, PG डॅकचा कोर्स मी जॉईन केला. मग तिथं मी बाकीचे ओरॅकल असेल, SQL असेल, त्या काळामध्ये जे काही स्किल्स चालत होते ते लँग्वेजेस आणि ते प्लॅटफॉर्म्स मी तिथं शिकलो. आणि मग मी 2001ला वापस आलो. आणि जेव्हा मी तो सीडॅकचा 6 महिन्याचा कोर्स केला, जो की अतिशय ॲडव्हान्स्ड कोर्स होता, मग तो कोर्स केल्यानंतर मला कळालं की अरे काही नाही, म्हणजे तुम्हाला एक लँग्वेज आली की तुम्ही कुठली लँग्वेज शिकू शकता किंवा तुम्हाला एखादी ऑपरेटिंग सिस्टम समजली की तुम्ही कुठली ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकता. म्हणजे इतकं ते सोपं आहे. कारण त्याच्यामध्ये बदल काय होत जातं, त्याचं फक्त ग्रामर बदलत जातं, बाकी काही बदल नाही. मग 2001ला मी जेव्हा वापस आलो लातूरला आणि त्यानंतर मग माझा जो कॉन्फिडन्स वाढला होता आणि मग त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरतीच मग मी 2002ला माझं पहिलं पुस्तक लिहिलं. हां, की ते फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, म्हणजे C प्रोग्रामिंगवरचं पुस्तक होतं. माझ्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं इंटिग्रेटेड C म्हणून. आणि त्याचे जवळपास 3-4 एडिशन्स पण निघाल्या. आणि मग 2002 पासून मी ही कॉम्प्युटर विषयामध्ये पुस्तकं लिहित गेलो. ती 2017 पर्यंत जवळपास माझ्या आतापर्यंत 17 पुस्तकं प्रकाशित आहेत. C वरती आहेत, C++ आहे, जावा आहे, ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यानंतर मी मराठीमध्ये पण काही पुस्तकं लिहिलेत. MCVC जो कोर्स चालतो त्यांच्यासाठी मी लिहिलेली आहेत पुस्तकं. डिप्लोमासाठी पण पुस्तकं लिहिलेली आहेत. 2004 साली आपल्या लातूरचं जे दैनिक आहे, दैनिक एकमत, तर पूर्ण वर्षभर मी त्यामध्ये आर्टिकल्स लिहिलेली आहेत, ओळख संगणकाची या नावाने. माझं दर रविवारी एक आर्टिकल पब्लिश व्हायचं आणि मराठीमध्ये म्हणजे संगणकाची ओळख किंवा मराठीमध्ये संगणक काय आहे ह्याची माहिती मी देत होतो. तर त्या 2004 ह्या वर्षामध्ये मी जवळपास म्हणजे 52 आठवडे आणि 52 आर्टिकल्स असे मी लिहिलेले, ते आजही मी माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत.
बापरे, किती सुंदर. हा, मग तेव्हापासून मी हे म्हणजे शिकत गेलो. त्यानंतर मी 2006 साली 5-6 साली मी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधून IT डिपार्टमेंटमध्ये गेलो, कारण आमच्याकडे IT ब्रँच सुरू झाली. मग तिथं ITचे पण बरेचसे विषय शिकवले. त्यानंतर मी 2015 मध्ये मी कम्प्युटर डिपार्टमेंटला जॉईन झालो. मी कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये गेलो. तिथं मी हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम पाहिलं. मी जवळपास 2023 पर्यंत त्या कम्प्युटर डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करत होतो. आणि 2023 ते आजपर्यंत म्हणजे मागची 2 वर्ष मी आता ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून MSBDO अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करत आहे. आणि मधल्या वेळेमध्ये मी त्यानंतर माझं M.Tech पण कम्प्लीट केलं. आता M.Tech मी स्पेशली कम्प्युटर सायन्समध्येच केलं, कारण माझं इंजिनिअरिंग म्हणजे ग्रॅज्युएशन माझं इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं होतं. परंतु मधल्या काळामध्ये जो कम्प्युटरमध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि थोडासा कॉन्फिडन्स आला, तर त्यामुळे मग मी M.Tech कम्प्युटर सायन्समध्ये केलं. आणि तेही मला सांगायला आवडेल की तेव्हा मी विद्यापीठामध्ये दुसरा आलो होतो M.Tech कम्प्युटर सायन्समध्ये. तर असा हा माझा प्रवास आहे म्हणजे इथपर्यंतचा. ओके सर, खूपच सुंदर सर. म्हणजे तुम्हाला म्हणजे याच्यात आता फक्त एकच क्वेश्चन विचारायचं मला की तुम्ही जे एवढं सुंदर लिखाण केलंय, एवढे बुक्स लिहिलेत, तुम्हाला लिहिण्याची आवड जी आहे ती आधीपासून होती की नॉलेज घेतल्यानंतर तुम्हाला लिखाणाची आवड निर्माण झाली? नाही, ही आवड मला आधीपासून होती. आणि ह्याचं कारण हे आहे की म्हणजे मोबाईल्स किंवा जे फोन्स आहेत ते 2000 नंतर आले. खरं आहे ना, त्यावेळेस नव्हतं हे काही. आणि मग त्याच्या अगोदर पत्र लिहिणे असेल किंवा लेख लिहिणे असेल, मी लेख पण लिहायचो. मी मराठी काही मासिकामध्ये पण लेख लिहिले आहेत. आणि मुख्यतः माझं वाचन खूप चांगलं होतं. म्हणजे माझ्या शाळेतले जे ग्रंथपाल आहेत ते माझी अजूनही आठवण काढतात की हा विद्यार्थी आहे की ज्याने आमच्या शाळेची पूर्ण लायब्ररी वाचून काढली होती. अरे बापरे. म्हणजे मी पुस्तक घ्यायचो सुट्टीमध्ये, घरी जायचो, 2-3 तासामध्ये वाचायचो आणि परत वापस यायचो. ते सर म्हणायचे तू आलास का परत अजून. तर त्या म्हणजे पूर्ण म्हणजे असे व्हॅकेशन जे असायचे आम्हाला सुट्ट्या म्हणजे शाळेमधल्या, तर त्या सुट्ट्यामध्ये मी ती पूर्ण लायब्ररी वाचून काढली होती. मग ते जो वाचन होतं त्या वाचनामुळे मला मुख्यतः लिखाणाची आवड निर्माण झाली. आणि मग म्हणजे लिहिण्याची आवड तर निर्माण झालीच, पण त्याबरोबर ह्या कम्प्युटर लँग्वेजेस शिकवण्यातला जो कॉन्फिडन्स आला होता मला, तर त्यामुळे मग मला असं वाटलं की कम्प्युटर किंवा ही पुस्तकं लिहावीत, सोप्या भाषेमध्ये लिहावीत, समजावं असं. आता ज्यांना C लँग्वेज माहिती आहे तर त्यांना म्हणजे माझे विद्यार्थी अजूनही सांगतात की बाबा म्हणजे C लँग्वेज ज्यांनी शोध लावला, ज्यांनी तयार केली, डेनिस रिची, त्याचं सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये यशवंत कानेटकरने लेटेस्ट C पुस्तक लिहिलं नाही तोपर्यंत ही C भाषा इतकी सोपी हे लोकांनाही कळालं नाही. म्हणजे माझे विद्यार्थी पण म्हणतात किंवा डेनिस रिची रोट दिस लँग्वेज, यशवंत कानेटकर मेड दिस लँग्वेज सिम्पल अँड तांदळे सर मेड इट सिम्पलेस्ट. म्हणजे माझ्या पुस्तकाचं वैशिष्ट्य होतं की मी यशवंत कानेटकर पेक्षा सुद्धा ही भाषा खूप सोपी केली, एकदम इझी वे मध्ये. आणि त्यामुळे माझी C लँग्वेजवरची पुस्तकं तेव्हा मुलं खूप वापरायची, आजही वापरतात. आजही मला विचारतात मुलं किंवा सर तुमचं पुस्तक आहे का म्हणून. तर अशा पद्धतीने हा माझा प्रवास झाला. ओके सर. आणि सर तुम्हाला या करिअरमध्ये येण्याची म्हणतो ना आपण की एक प्रेरणा असते, कोणीतरी गुरु असतो, तर ते प्रेरणा तुम्ही कोणाला मानता? म्हणजे कशी भेटली प्रेरणा तुम्हाला? हे करिअर तुम्ही का निवडलं, इकडेच कसं काय? आता याला थोडासा बॅकग्राऊंड म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं कारणीभूत आहे. चालेल सर, ऐकायला आवडेल आम्हाला. कारण माझे वडील प्राध्यापक आहेत, म्हणजे प्राध्यापक होते दयानंद कॉलेजमध्ये. माझे काका शिक्षक होते, माझे मामा शिक्षक होते, माझे दुसरे मामा पण शिक्षक होते. म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे काका आणि मामा दोन्ही बाजूंना बरेचसे शिक्षक होते. तर त्यामुळे म्हणजे ह्या व्यवसायाविषयी किंवा शिक्षकाविषयी माझ्या मनामध्ये आकर्षण होतं. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे शिक्षण हे क्षेत्र मला का आवडतं, कारण ह्याचे रिझल्ट तुम्ही लगेच बघू शकता. की म्हणजे मी कुणाला काहीतरी शिकवतोय, त्याच्यामध्ये काय बदल होतोय किंवा त्याला काय फायदा होतोय हे मी पाहू शकतो. आणि मशीन बरोबर खेळण्यापेक्षा म्हणजे विद्यार्थ्यांशी डील केलेलं मला कधी जास्त आवडतं, कारण हा लाईव्ह कस्टमर आहे आपला. बाकी कम्प्युटर बरोबर तुम्ही काही करू शकता, कम्प्युटर व्यवसायामध्ये कम्प्युटर गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता, परंतु हा जो आपला म्हणजे क्लायंट आहे किंवा हा जो विद्यार्थी आहे तो जिवंत आहे आणि तो आपल्याला फीडबॅक देतो लगेच. आणि ते जास्त अजून आनंददायी आहे की आपण कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल घडवतोय किंवा बदल घडवू शकतो शिक्षणाच्या माध्यमातून. तर त्यामुळं मी ह्या क्षेत्रात आलो. म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर लगेच मला हे प्राध्यापकाची नोकरी मिळाली. तर म्हणजे तो चान्स होता, पण त्याचबरोबर माझा चॉईस पण होता. ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि आता मी 35 वर्ष हा अनुभव घेतोय. तर मला नाही वाटत किंवा ह्या
व्यवसाय म्हणजे ह्या पेक्षा दुसऱ्या कुठल्या पेशामध्ये मला जास्त आनंद मिळाला असता. अच्छा, बरोबर. एखाद्याचं करिअर घडवणं, एखाद्याला मोठं बनवणं, एखाद्या विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी करिअर घडल्यानंतर तुम्हाला कायमचं आठवणीत ठेवेल की या सरांमुळे माझं करिअर घडलं, हे सर आम्हाला होते, हे गुरु मला लाभले, त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार सर? अगदी बरोबर आहे, खरं आहे ना. जसं तुम्ही म्हणलात की मशीनपेक्षा एक रिअल व्यक्तिमत्व घडवणं ह्याच्यात मेन गोष्ट होती, तुमचं ते चॉईस होता, ह्यासाठी तुम्ही एक करिअर निवडलं, तुमचा तोच पॉइंट ऑफ व्ह्यू होता. ओके सर, असं तुमचं करिअरमध्ये म्हणजे या तुमच्या जर्नीमध्ये असा कुठला डिसिजन जो की तुम्हाला डिसिजन तो घेण्यासाठी अवघड पण गेलं, पण तो डिसिजन तुम्ही घेतलेला, तो अवघड डिसिजन आहे, तो सक्सेस पण झाला? एक्झॅक्टली. तर मी जेव्हा पुण्याला सीडॅकला होतो म्हणजे तेव्हा तर जस्ट कॉम्प्युटर इमर्जिंग होतं, म्हणजे खूप संधी उपलब्ध होत्या. तर मी पुण्याला सीडॅकला असताना तिथे मला तिथल्या कॅम्पसमध्ये भरपूर संधी उपलब्ध होत्या. हो ना, बरोबर आहे. म्हणजे मला तिथं तो एक चान्स होता की मी एखादी चांगली कंपनी जॉईन करू शकलो असतो, कदाचित बाहेर देशात पण जाऊ शकलो असतो. पण तिथं न जाणे किंवा लातूर सोडून न जाणे किंवा हा नोकरी व्यवसाय सोडून न जाणे हे माझ्यासाठी हार्डेस्ट डिसिजन होतं. कारण त्यावेळेस बरेच जण तुम्हाला असं पण म्हणत असते की तुला अब्रॉडला जायचे चान्सेस आहेत, देन तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये चांगले पॅकेजेस पण भेटू शकतात, आयटी मध्ये तुमचं खूप मोठं करिअर झालं असतं, पण तुम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला, तो टर्निंग पॉइंट कसा ठरला तुमच्यासाठी? मग तेच की मग मी तिकडं न जाण्याचा निर्णय घेतला, मी परत वापस इथं आलो. हे माझ्यासाठी अवघड होतं खूप, परंतु इथं आल्यानंतर मात्र म्हणजे जे समाधान मला मिळालं की मी पुस्तकं लिहिली, मी इतकी विद्यार्थ्यांना घडवलं, इतक्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं, आणि त्याचबरोबर मी माझ्या फॅमिलीकडे पण व्यवस्थित लक्ष देऊ शकलो, माझ्या मुला मुलींची पण चांगली प्रगती झाली. मग कदाचित बाहेर गेलो असतो, पैसा मिळाला असता, परंतु मग ह्या गोष्टी मिळाल्या असत्या की नाही मला याची गॅरंटी नाही. त्यामुळे म्हणजे मी समाधानी आहे. आणि सर तुमच्या या लाईफला आज तुम्ही जेवढे सक्सेसफुल आहात, ती जे तुमचा प्रवास आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गुरु कोणाला मानता? तुमचा बिगेस्ट इन्फ्लुएन्सर जे आपण म्हणतो ते कोण आहे? तसं पाहायला गेलं तर बरीच शिक्षक ज्यांनी मला शिकवलं, म्हणजे शाळेमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असताना असेल, तर बऱ्याच शिक्षकांचा माझ्यावरती इन्फ्लुएन्स आहे. अच्छा. पण त्याचबरोबर म्हणजे मला म्हणजे थोडंसं तुम्हाला आध्यात्मिक वाटेल, परंतु म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा सगळ्यात जास्त माझ्यावर इन्फ्लुएन्स आहे. भगवद्गीता त्यामध्ये, आणि त्यातल्या मी ते पुस्तकाचं नाव सांगतो की त्या पुस्तकाचं नाव आहे यासम हाच म्हणून. अच्छा. ते पुस्तक लिहिले डॉक्टर सदानंद मोरे. ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. अरे बाबा. ओके. तर त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगतो मी की त्या पुस्तकामध्ये त्यांनी अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे किंवा भगवान श्रीकृष्ण हे आमच्यासारखेच माणूसच होते, मनुष्यच होते, व्यक्ती होते. हो ना. ओके. परंतु त्यांना आज आपण देव का मानतो? कारण म्हणजे ही वॉज सुपर इंटेलिजंट, आणि म्हणजे त्यांनी त्या पुस्तकामध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने कुठलाही चमत्कार केलेला नाहीये, परंतु ते ज्या पद्धतीने विचार करत होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रॉब्लेम्स हँडल केले, त्यामुळे ते आपल्याला देव वाटतात. बरोबर. तर त्यांची जी विचारसरणी होती, म्हणजे श्रीकृष्णाची म्हणजे ऍक्च्युअल विचारसरणी त्यांनी त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी म्हणजे हे केलेली, दाखवलेली आहे. तर ते जेव्हा मी वाचलं किंवा एक व्यक्ती एवढं काही करू शकतो किंवा एक व्यक्ती एवढा सुपर इंटेलिजंट असू शकतो, किंवा आपण म्हणतो किंवा भगवान श्रीकृष्णांना भविष्य कळायचं. भविष्य कळायचं म्हणजे काय, तर ते तेवढा दूरचा विचार करू शकत होते. तर मग म्हणजे त्या पुस्तकाने माझ्या आयुष्यावरती खूप प्रभाव पडला किंवा खूप परिणाम झाला. आणि त्यानंतर मग 2006 साली तारे जमीन पर हा जो पिक्चर आला होता, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इन्फ्लुएन्सर. की म्हणजे त्यामध्ये एखादा टीचर एखाद्या विद्यार्थ्याचं हिडन पोटेन्शियल कसं बाहेर काढू शकतो, म्हणजे त्या ज्या पद्धतीने दाखवलं होतं ते मला वाटतं किंवा एक टीचरसाठी ते खूपच म्हणजे प्रभावी चित्रपट होता. इव्हन दंगल सुद्धा आमिर खानचा. तर ह्या दोन्ही चित्रपटामध्ये म्हणजे अतिशय प्रभाव आहे माझ्या आयुष्यावरती त्या चित्रपटांचा. म्हणजे असं नाही की एखादा विद्यार्थी जर एज्युकेशनमध्ये जर प्रॉपर नसेल तर त्याला दुसरीकडे पण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघता आलं पाहिजे. आणि हे एका म्हणजे टीचरमध्ये, एका प्रोफेसरमध्ये म्हणा किंवा जे गुरु आहेत त्याच्यामध्ये ह्या क्वालिटीज पाहिजेत की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय गुण आहे, त्याचं करिअर कुठे घडेल हे ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे तो प्रॉपर तुम्हाला इन्फ्लुएन्स करून गेला तो मूवी. ओके सर. आणि सर तुम्ही आता टीचिंग पण केलंय, करेक्ट आहे? तर मग तुमचं शिकवणं आणि आत्तापर्यंतची लिडरशिप, ओके, टीचिंग पासून ते लिडरशिप पर्यंतच्या रोलमध्ये येईपर्यंत, ओके, तो सफर तुम्ही म्हणजे ती जर्नी तुम्ही कशा पद्धतीने केली? ओके. काय चेंजेस वगैरे त्याच्यात तुम्हाला? आता सुरुवातीला तर मी जसं सांगितलं की 1990 पासून ते म्हणजे 2015 पर्यंत
मी प्राध्यापकच होतो. ओके, मी म्हणजे कुठल्या तरी विभाग प्रमुखाच्या हाताखाली काम करत होतो. 2015ला पहिल्यांदा मी विभाग प्रमुख झालो, म्हणजे HOD झालो, हेड ऑफ डिपार्टमेंट. आणि 2015 पासून 23 पर्यंत म्हणजे 8 वर्ष मी कम्प्युटर डिपार्टमेंटचा हेड होतो. तर लिडरशिपमध्ये मला काय वाटतं, किंवा लिडरशिप विथ एम्पॅथी, म्हणजे लिडरशिप विथ एम्पॅथी म्हणजे कसं आहे की मी नेतृत्व करतो, पण त्याचबरोबर माझे जे कलिग्स आहेत किंवा माझ्याबरोबर जे काम करतात तर त्यांच्याबद्दल असणारी एम्पॅथी म्हणजे टू फील व्हॉट दे आर फिलिंग, की ते काय फील करतात, ही सिच्युएशन आहे, किंवा मी उद्या त्यांना ही जबाबदारी दिली किंवा त्यांना जर काही अडचण आली तर त्यांना काय वाटत असेल हे मी स्वतः जाणून घेणे. म्हणजे हे जेव्हा मी करायला लागलो किंवा हे जेव्हा मी करत होतो तेव्हा मला त्यांच्या अडचणी कळायच्या. आणि म्हणून मग म्हणजे माझ्या म्हणजे कार्यकाळामध्ये मला कधीही असा प्रसंग आला नाही की बाबा कुणावरती जबरदस्ती करावी लागली किंवा कुणावरती काही असे अगदी हार्ड डिसिजन्स घ्यावे लागले किंवा माझे कलिग्स माझ्यावरती नाराज झाले, म्हणजे मला तरी नाही माहिती. पण ह्याचं कारणच हे आहे किंवा एक लिडरशिप विथ एम्पॅथी, किंवा त्यांच्याशी म्हणजे एकतर त्यांच्याशी कनेक्ट होणे, त्यांच्याशी फील करणे, त्यांना काय वाटतं हे स्वतः फील करून घेणे, सतत ॲक्सेसिबल राहणे. की असं नाही किंवा नाही आता भेटायचं नाही, उद्या भेटायचं नाही किंवा रात्री कॉल करू नका, असं काही नाही. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल तुम्ही मला कॉल करा, तुमचा काय प्रॉब्लेम असेल सांगा, आपण सगळे मिळून तो प्रॉब्लेम सोडवू. त्यामुळं म्हणजे लिडरशिप मला नाही वाटत की असं काही वेगळं आहे. तुम्ही लोकांना किंवा लोकांच्या भावना, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रॉब्लेम जर तुम्ही स्वतः समजून घ्यायला लागलात, तुम्ही स्वतःला त्यांच्या जागी जर ठेवून बघितलं तर आपोआप सोल्युशन निघतं आणि ते सोल्युशन त्यांना 100% पटतं, ही मला खात्री आहे. म्हणजे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं, ते आपल्याकडे हेल्प मागायला आले तर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करून जर हेल्प केली तर समोरच्याला आपल्या लिडरशिपचा त्रास होत नाही. थोडक्यात तुम्हाला हेच सांगायचंय. ओके सर. आणि याच्या व्यतिरिक्त अजून लिडरशिपमध्ये काय काय क्वालिटीज असायला पाहिजे सर, तुम्हाला काय वाटतं? लिडरशिपमध्ये जसं की एकतर व्हिजन पाहिजे, म्हणजे दूरदृष्टिकोन पाहिजे, किंवा पुढच्या 5 वर्षात काय करायचे किंवा पुढच्या 10 वर्षामध्ये काय असलं पाहिजे, आपले गोल्स काय असले पाहिजेत. आणि मी जेव्हा गोल म्हणतो, ओके, तर गोल इज डिफरंट फ्रॉम ड्रीम. स्वप्न नाही, तुमचे गोल. कारण ड्रीम डझंट कम विथ अ प्लॅन, गोल कम्स विथ अ प्लॅन. मग माझ्या 5 वर्षानंतर म्हणजे मी कुठेतरी लिडरशिप करतोय आणि माझ्या लिडरशिप खाली एखादी संस्था किंवा एखादा विभाग कुठं असला पाहिजे 5 वर्षानंतर, हे जेव्हा मी प्लॅन करतो किंवा हा जेव्हा मी गोल ठेवतो तेव्हा मग त्यासाठी काय प्लॅन आहे किंवा त्यासाठी काय प्लॅनिंग करायची हे पण तयार असलं पाहिजे. त्याचबरोबर डिसिजन मेकिंग पाहिजे. कारण कसं आहे की एखादं चांगलं डिसिजन तुम्ही लेट जरी घेतलं तरी दॅट इज रॉंग. म्हणजे डिलेड डिसिजन किंवा डिलेड सक्सेस इज ऑल्सो फेल्युअर. त्यामुळे डिसिजन मेकिंग करता आलं पाहिजे आणि ते वेळेवर करता आलं पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन एक सर्वसमावेशक नेतृत्व ज्याला म्हणतो आपण, सर्वांना बरोबर घेऊन तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे, पुढे चालता आलं पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये काय क्षमता आहेत ह्याची जाणीव करून देणे आणि त्याचा वापर करून घेणे. बरोबर, करेक्ट. आणि योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन समोरच्याला सपोर्ट करत राहणे, तो घेतलेला निर्णय सही साबित करण्यासाठी प्रत्येक पावलोपावली आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना पण सपोर्ट करत राहणे. ओके सर. आणि सर एज्युकेशन आणि इंडस्ट्री, आता ऑब्व्हियसली एज्युकेशन इंडस्ट्री एकत्र केल्याशिवाय तर स्टुडंटचे करिअर घडत नाहीत, बरोबर आहे. सो एज्युकेशन आणि इंडस्ट्री एकमेकाला रिलेट कसं करतं? कसं आहे आता पहा की म्हणजे एज्युकेशनमध्ये जे काय आपण विषय शिकतो किंवा विद्यार्थ्यांना शिकवतो आणि इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या डिमांड्स ह्या बऱ्याचदा मॅच होत नाहीत. ओके, म्हणजे आज ही इंडस्ट्री म्हणजे आमच्याकडे दोन्ही प्रकारच्या तक्रारी असतात की मुलं म्हणतात किंवा जॉब मिळत नाहीत आणि इंडस्ट्री म्हणते की आम्हाला चांगली मुलं मिळत नाहीत. बरोबर. म्हणजे ऑलवेज देर इज अ व्हॅकन्सी फॉर अ गुड पर्सन. मग आता याच्यामध्ये की विद्यार्थ्यांनी की नेमकी इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे ते बेसिकली आम्हीच त्यांना सांगितलं पाहिजे. पण आम्ही जेव्हा सांगतो विद्यार्थ्यांना, म्हणजे आम्ही एक शिक्षक म्हणून जेव्हा सांगतो तेव्हा बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे पटत नाही. बरोबर. त्यामुळे आम्ही त्यासाठी काय करतो किंवा इंडस्ट्रीतलेच पर्सन्स घेऊन येतो किंवा त्यांचे सिनियर मुलांना बोलवतो आम्ही, जे चांगल्या पोझिशनवरती अवलंबून आहे म्हणजे सध्या आहेत. मग त्यांना बोलवतो आणि त्यांच्यातर्फे सांगायला लावतो की जेव्हा बाहेरचे विद्यार्थी किंवा त्यांचे सिनियर विद्यार्थी किंवा एखाद्या इंडस्ट्रीमधला एखादा तज्ज्ञ व्यक्ती येऊन जेव्हा त्यांना सांगतो किंवा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत, मग तेव्हा त्या विद्यार्थ्यांना पटतात. पण नुसतं पटून पण फायदा नसतो, ते त्यांनी करावं पण लागतं. बरोबर. आणि कसं आहे शेवटी की बाबा म्हणजे इंडस्ट्रीला जे पाहिजे त्याप्रमाणे आम्ही सिलेबस बदलणं हे चुकीचं आहे. कारण काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला फक्त इंग्लिश येते म्हणून तुम्हाला कोणी नोकरी देणार नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे विषय जे आहेत ते बाकीच्या विषयाचं जे काही नॉलेज आहे ते पण तुम्हाला मिळालं पाहिजे.
त्यामुळं म्हणजे आम्ही तरी म्हणजे इंडस्ट्रीचा टच देतो किंवा इंडस्ट्रीचे रिक्वायरमेंट्स आम्ही मुलांना सांगतो, पण त्याचबरोबर आमचा जास्त फोकस हा असतो की तुम्हाला आता जे विषय आहेत इथं त्या विषयावरती तुम्ही जास्त फोकस करा. खरं. ऑपरेटिंग सिस्टम असेल, डेटा स्ट्रक्चर असेल किंवा कुठल्याही ब्रँचमधले त्यांचे जे कोर सब्जेक्ट्स आहेत, तर त्या कोर सब्जेक्टवरती जास्तीत जास्त तुम्ही लक्ष द्या, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळवा. मागची एक छोटीशी गोष्ट सांगतो की आमच्याच महाविद्यालयाचा एक म्हणजे ॲल्युमिनी माजी विद्यार्थी, तो चांगल्या पोस्टवरती होता, त्याला आम्ही महाविद्यालयामध्ये बोलवलं आणि मग त्याला मुलांना गाईड करायला सांगितलं. मग तेव्हा तो सांगत होता की बाबा इंडस्ट्रीमध्ये असं पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये तसं असलं पाहिजे, म्हणजे आणि त्याप्रमाणे कॉलेजमध्ये तुम्ही असे बदल केले पाहिजेत किंवा सिलेबसमध्ये हे बदल केले पाहिजेत. मी त्याला एकच प्रश्न विचारला होता की तू आता ज्या पोझिशनवरती आहेस, तर तू ह्या पोझिशनवरती म्हणजे एवढ्या चांगल्या पोझिशनवरती गेलायस, पण तू तेव्हाचा सिलेबस शिकूनच गेलायस ना. तेव्हा जो सिलेबस होता तो शिकूनच तू तिथे गेलास ना. त्यामुळे असं तडकाफडकी कुठं बदल होत नाहीत किंवा करताही येत नाहीत. काही गोष्टी ह्या तुम्हाला शिकाव्याच लागतात. ठीक आहे, त्याच्यावरती जो फिनिशिंग टच आहे, म्हणजे इंडस्ट्रीची म्हणते की आम्हाला फिनिश्ड स्टुडंट्स पाहिजेत, तो फिनिशिंग टच द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. मग त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग्स अरेंज करणे असेल किंवा वेगळे एक्सपर्ट्स असतील त्यांना बोलवणे, ओके, तर ह्या गोष्टी आम्ही करतो त्यामध्ये. म्हणजे एज्युकेशन सोबत, अकॅडमिक सोबत स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल तुम्ही बोलताय डिटेलमध्ये. ओके, बरोबर आहे सर. सर, कॉलेज आणि कंपनीज मिळून स्टुडंटला जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतात? आता याच्यामध्ये पहा, आत्ताच आमच्या महाविद्यालयामध्ये मी एक प्रोग्राम घेतोय, सध्या चालू आहे आमच्याकडे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सिम्बायोसिस स्किल्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, ही युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे पुण्याला. तर त्या कंपनी कॅपजेमिनी कंपनीचे, म्हणजे हे युनिव्हर्सिटी कॅपजेमिनी कंपनीचे CSR प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करते. कॅपजेमिनी. आता कॅपजेमिनी कंपनी जी चालते त्यांच्या स्वतःच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारचे विद्यार्थी पाहिजेत, त्यांना कुठले स्किल्स पाहिजेत. मग कॅपजेमिनी कंपनीने काय केलेलं आहे की ही SSPU जे आहे, हे विद्यापीठ जे आहे, तर या विद्यापीठामध्ये जे मॉड्यूल्स त्यांना जे पाहिजे ते त्यांना सांगितलेत किंवा ह्या मॉड्यूल्सवरती किंवा ह्या स्किल्सवरती मुलांना तुम्ही ट्रेन करा आणि नंतर मग त्यांचा परफॉर्मन्स पाहू आणि मग आम्हाला सुटेबल वाटलं तर आम्ही घेऊ त्यांना. म्हणजे हे कंपनी आणि कॉलेज म्हणजे हे कसं कोलॅबरेट होऊ शकतं, तर या पद्धतीने की ज्या कंपन्यांचे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आम्हाला हे रिक्वायरमेंट आहे, आम्हाला हे स्किल्स येणारी मुलं पाहिजेत, तर मग आम्ही ते स्किल्स मुलांमध्ये इंड्यूस करू शकतो किंवा आम्ही तिथं त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. आणि त्यानंतर ते जसं म्हणतात की आम्हाला रेडीमेड प्रॉडक्ट पाहिजे, तर मग हा रेडीमेड प्रॉडक्ट आम्ही त्यांना देऊ शकतो. तो विद्यार्थी स्किल अचीव्ह केल्यानंतर त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली तो जॉबसाठी एलिजिबलच असणार. ओके, खूप सुंदर सर. म्हणजे प्रॉपरली करिअर घडवण्यासाठी स्टुडंटला हे खूप मोठा सपोर्ट आहे असं मला वाटतं. अगदी. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करू शकतो की सिम्बायोसिस स्किल्स प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जे आहे, हे जे ट्रेनिंग देतात विद्यार्थ्यांना, जे की आता आमच्या महाविद्यालयामध्ये 3 मार्चपासून मी सुरू केलेलं आहे, तर हे ट्रेनिंग पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. एक पैसाही घेत नाही, हे विद्यापीठ घेत नाही ना कंपनी पण घेत नाही. त्यांचे ट्रेनर्स आमच्या इथे येऊन राहिलेले आहेत, ते सुद्धा स्वतःच्या खर्चाने, आणि ते 3 महिने राहून इथं आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये. ओके सर. आणि सर, स्टुडंट्सला जर एखादे गोल अचीव्ह करायचे आणि एखादा स्टुडंट तुम्हाला गुरु मानतो, बरोबर आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्याची सपोर्ट सिस्टीम कशी बनाल, त्याला कशा लेवलचा सपोर्ट कराल, कशा पद्धतीनं गाईड कराल, मला ऐकायला आवडेल. आता हे जे तुम्ही सांगताय हे ॲक्च्युली मी विद्यार्थ्यांना, जेव्हा आमच्याकडे फर्स्ट इयर असतं, फर्स्ट इयरमध्ये कसं आहे की थोडासा तो गोंधळ असतो, कारण 12वी झालेली असते, फर्स्ट इयरमध्ये आलेला असतो, त्याला इंजिनिअरिंग काय हेच माहीत नसतं मुळे, किंवा इथं इंजिनिअरिंगमध्ये पास कसं व्हायचं, म्हणजे रायटिंग स्किल काय पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, किती केला पाहिजे, ह्या गोष्टी कळत नसतात. थोडंसं त्याला फर्स्ट इयर 1 वर्ष जावं लागतं त्याला सेटल व्हायला, पूर्ण गोंधळून गेलेला स्टुडंट. जेव्हा सेकंड इयरला विद्यार्थी येतात तेव्हा मी अगदी एक स्पेशल एक लेक्चरच घेतो त्यांच्यासाठी, की तुम्हाला 3 वर्षानंतर काय करायचं आहे, आणि हे ठरवण्यासाठी तुमच्याकडे 3 वर्ष आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर. मग त्यांना मी काय करतो की त्यांना सगळे पर्याय सांगतो मी की तुम्हाला इंजिनिअरिंग नंतर काय काय करता येतं. समजा हायर एज्युकेशन असेल, ME, MS, MTech असेल किंवा MBA असेल, किंवा तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करायचा आहे, की गव्हर्नमेंटमध्ये जायचं, तुम्हाला MPSC UPSC द्यायचं आहे, की ॲब्रॉड जायचं आहे शिक्षणासाठी, म्हणजे जेवढे काही संधी उपलब्ध आहेत तुम्हाला, त्या सगळ्या संधी मी त्यांना एक्सप्लेन करून सांगतो. आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही आता सेकंड इयरमध्ये आहेत, तुमच्याकडे अजून 2-3 वर्ष आहेत, तुम्ही ह्या 2-3 वर्षामध्ये अगदी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही डिस्कशन करा, तुमच्या रिलेटिव्सबरोबर डिस्कशन करा, घरच्याबरोबर डिस्कशन करा, टीचर्सशी करा, मेंटरशी करा, आणि तुम्ही एक गोल फायनल करा. आणि तुम्ही जो कुठला गोल फायनल कराल, म्हणजे जसा एखादा बॉलर आहे
किंवा स्टंप लावल्याशिवाय प्रॅक्टिस करण्यामध्ये काही अर्थ नाही. बरोबर. त्यामुळे एक गोल फिक्स करा, मग त्यानंतर त्याचं प्लॅनिंग कसं करायचं ते आपण नंतर हळूहळू पाहत जाऊ. की तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे इमिडिएट इंजिनिअरिंग नंतर, मग कुठल्या कंपनीत पाहिजे, मग त्या कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना कुठले स्किल्स एक्सपेक्टेड आहेत, ते कच्ची रिक्रुटमेंट प्रोसिजर काय आहे, मग ते रिक्रुटमेंट प्रोसिजर ते कुठली टेस्ट घेत असतील तर त्याचे पेपर्स अवेलेबल आहेत का, मागचे क्वेश्चन पेपर्स ते पहा तुम्ही. ह्या पद्धतीनं मग तुम्हाला एमटेक करायचं असेल तर मग गेटची तयारी कशी करायची, MS करायचं असेल तर GRE TOEFL आहे ते कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मग आम्ही हळूहळू असं त्यांना हे करत जातो, म्हणजे पुश करत जातो. सवय लावतो. तुम्ही आधी गोल सेट करा, त्या दृष्टिकोनाने मग तुम्हाला कष्ट करण्यासाठी सवय लागेल तशी, तर मग तसा अभ्यास करणं असेल, म्हणजे एक टार्गेट कुठेतरी त्यांना फिक्स केल्यासारखं होतं की बाबा पुढच्या 3 वर्षात मला या गोष्टी प्रॉपर लक्ष देऊन करायच्यात. कारण ते गोंधळून गेलेले विद्यार्थी प्रॉपर कुठेतरी दिशा भेटते त्यांना. बरोबर. तुमच्या त्या मार्गदर्शनामुळे थोडक्यात. बरोबर आहे सर, खूप सुंदर. अकॅडमिकमध्ये शिक्षण घेत असताना प्रत्येक स्टुडंट सक्सेस होतो असं नाही. बरेच स्टुडंट फेल्युअरला पण फेस करतात, म्हणजे YD लागणं असेल किंवा ज्यावेळेस त्यांचं डिग्री कंप्लीट होते त्यानंतर सुद्धा बऱ्याच स्टुडंट्सला फेल्युअर फेस करावं लागतं. बऱ्याच ठिकाणी लवकर सक्सेस बऱ्याच जणांना भेटत नाही आजकाल. तर मग त्याबद्दल तुम्ही स्टुडंट्सला काय सांगाल की बाबा फेल्युअरला कशा पद्धतीनं कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं पाहिजे, ते फेल्युअर आल्यानंतर खचून न जाता कशा पद्धतीने परत उभं राहिलं पाहिजे आणि त्याला सक्सेसमध्ये कन्वर्ट कशा पद्धतीनं करता येईल? आता जेव्हा विद्यार्थी इंजिनिअरिंगला येतात म्हणजे ॲडमिशन घेतात तर तेव्हा माझं तर असं म्हणणं आहे की हे सगळे विद्यार्थ्यांचं इंटेलिजन्स लेवल सेमच असतो. कारण ते CET पास झालेले आहेत, 12वीमध्ये त्यांना एक विशिष्ट मार्क आहेत आणि म्हणून ते अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंगमध्ये आलेले आहेत. त्यामुळे जवळपास सगळ्यांच्या बुद्धिमत्तेची पातळी जी असते ती जवळपास सारखीच असते, थोडाफार फरक असेल. मग काही विद्यार्थी पास होतात, एखादा विद्यार्थी नापास होतो किंवा त्याला अपयश मिळतं. नेमकं ह्याच्यामध्ये होतं काय की जो विद्यार्थी पास होतोय ओके त्याला ते स्किल आलंय, म्हणजे त्याला म्हणजे हाऊ टू राईट द आन्सर किंवा हाऊ टू गेट थ्रू द एक्झाम ते त्याला स्किल आलंय. आणि ज्याला अपयश आलंय, जो पास नाही झाला त्याला ते स्किल अजून आलेलं नाहीये. हा फरक आहे. मग त्यामुळे होतं काय की फक्त त्याला ते स्किल मिळवावं लागतं, म्हणजे रायटिंग स्किल. आणि एकदा त्याला किती रायटिंग स्किल आलं म्हणजे आपली परीक्षा पद्धती जी आहे किंवा 3 तासाचा पेपर आहे, त्याला एवढे मार्क्स आहेत आणि एवढ्या मार्कासाठी एवढे प्रश्न आहेत. मग मुख्यतः तुम्हाला 2 गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, टाइम अँड स्किल मॅनेजमेंट. किंवा तुम्हाला जर 100 मार्काला एवढे प्रश्न सोडवायचे असतील 3 तासामध्ये तर एका प्रश्नाला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे आणि किती लिहिलं पाहिजे, तर हे टाईम आहे आणि ते कसं लिहिलं पाहिजे. मग ह्या 2 गोष्टी जेव्हा त्याला जमायला लागतात तेव्हा मला नाही वाटत की कुठला विद्यार्थी नापास होतो. त्यामुळं म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की पहिल्या 1-2 वर्षामध्ये फेल्युअर्स होतात, ओके ते म्हणजे कॉमन आहे. परंतु जेव्हा सेकंड इयर मधनं मुलगा पुढे जातो 3rd इयरला तोपर्यंत त्याला ते सगळं स्किल येतं. आणि 3rd इयर आणि फायनल इयरला आमच्याकडे फेल्युअर रेट अक्षरशः 0 असतो. त्यामुळे हा झाला अकॅडमिक्सचा विषय. बाकी इथनं बाहेर विद्यार्थी गेला तो नोकरी शोधतोय आणि मग ते नोकरी शोधताना त्याला थोडंसं स्ट्रगल असतं लाईफमध्ये. इंटरव्ह्यू देतो, 2 इंटरव्ह्यू देतो, त्याचं सिलेक्शन होत नाही. मग त्याला आम्ही हेच सांगतो किंवा हेच म्हणजे दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ प्रिपरेशन की जेव्हा तू इंटरव्ह्यूला जातोस ते काय प्रश्न विचारतात तेव्हा तुला त्याची उत्तर आली नाहीत किंवा उत्तर सुचली नाहीत, परंतु आता पुढच्या वेळेस जेव्हा तू जाशील तेव्हा तुला हा अनुभव तुझ्याबरोबर असेल. त्यामुळे ऍटलिस्ट तुला जायचं कसं किंवा त्यांच्याशी कसं इंटरॅक्शन करायचं, काय उत्तर द्यायची किंवा काय बोलायचं नाही, ह्या गोष्टींचा अनुभव मिळतो. त्यामुळे मला नाही वाटत की 1-2-3 ट्राय नंतर विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. 2-3 ट्राय नंतर 100% त्यांना म्हणजे जॉब मिळतो किंवा नोकरी मिळते. म्हणजे आमच्याकडचा असा भरपूर अनुभव आहे की विद्यार्थी इथनं पासआउट झाल्यानंतर एक 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये खूप चांगल्या पोझिशनवरती ते 100% जातात. आधीचा एक्सपिरियन्स कुठेतरी त्यांच्या कामाला येतो, म्हणजे आधीच्या एक्सपिरियन्स मधून त्यांनी शिकलं पाहिजे आणि मग त्यांची ग्रोथ म्हणजे डेफिनेटली आहे. थोडक्यात तुमचं म्हणणं असेल. बरोबर आहे सर. आता सर ज्यावेळेस कॉलेजमध्ये स्टुडंट ॲडमिशन घ्यायला जातात, बरोबर आहे, स्टुडंट्सला लिटरली काही वेळेस कन्फ्यूज असतात. ते कधी कोणाचं ऐकून ॲडमिशन घेतात किंवा जस्ट कोणी गुगलला सर्च करतं. आता तर रिसेंट ट्रेंड तोच आहे की गुगलला बघायचं, रेटिंग्स बघायच्या. पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस स्टुडंट कॉलेज निवडतो तर कॉलेजमध्ये त्याने काय क्वालिटीज पाहिल्या पाहिजेत, कॉलेजच्या बाबतीत कसा विचार करून ते कॉलेज निवडलं पाहिजे काळजीपूर्वक, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जसं हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे त्यामुळे विद्यार्थी नेटवरती सर्च करतात, वेबसाईट पाहतात किंवा त्याची रेटिंग्स पाहतात. पण त्या रेटिंग्सला किती महत्त्व द्यायचं हे विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. बरोबर आहे. हां, तर माझं तर म्हणणं असं असेल किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला एखाद्या विशिष्ट शहरामध्ये
काही कॉलेजेस आवडतात किंवा त्या कॉलेजमध्ये जायची इच्छा आहे, तर त्याने स्वतः वैयक्तिकरित्या त्या कॉलेजमध्ये जावं, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहावं, तिथली बिल्डिंग्स पाहावी किंवा तिथं ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या पाहाव्यात. त्याचबरोबर त्याने तिथला स्टाफ पण पाहावा, तिथे जे कोणी प्राध्यापक आहेत जे काम करतायत, आणि तो स्टाफ किती सिनियर आहे तेही पाहावं, त्यांचे एक्सपिरियन्स लेवल पाहावी. कारण आता जसं मी ह्या महाविद्यालयामध्ये 35 वर्ष झालं काम करतो, निश्चितच म्हणजे हे महाविद्यालय मला काहीतरी चांगल्या गोष्टी देत आहे म्हणून मी इथं टिकून आहे. बरोबर आहे ना. नाहीतर अगदी 1-2 वर्षाला स्विच करणारी लोक पण आपण बघतो. तर त्या महाविद्यालयामध्ये अनुभवी स्टाफ आहे की नाही हेही पाहावं. आणि सगळ्यात चांगला फीडबॅक तुम्हाला एखाद्या महाविद्यालयाबद्दल जर घ्यायचा असेल तर तुम्ही त्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करावा. कारण माजी विद्यार्थी तुम्हाला कधीच खोटं बोलणार नाही. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण त्याचं त्या कॉलेजशी आता काही घेणं देणं नाहीये, त्याचे कुठलेही आता संबंध किंवा काही राहिलेलं नाहीये, स्वार्थ नाहीये. त्यामुळे तुम्हाला तो अगदी निष्पक्ष त्याचा फीडबॅक देईल की ह्या महाविद्यालयात ऍडमिशन घ्यावं की नाही, आणि घ्यायचं असेल तर का घ्यावं किंवा घेऊ नये. दुसरी एक गोष्ट, जसं की आजकाल मी बघतो किंवा बऱ्याच मुलांना केवळ शहराचं आकर्षण आहे म्हणून मग पुण्याला जा किंवा मुंबईला जा, अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन ते महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतात. परंतु आम्ही अशाही केसेस पाहिलेल्या आहेत की 1-2 वर्षानंतर परत येतात आणि परत आम्हाला विचारतात की सर तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल का. कारण मी ज्या महाविद्यालयामध्ये म्हणजे ते विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये गेला तिथं स्टाफ नाही आहे किंवा तिथं शिकवत नाही आहेत किंवा तिथं सिलेबस बरोबर होत नाही आहे, मग तुम्हाला शिक्षण जर व्यवस्थित मिळत नसेल तर बाकीच्या गोष्टींना काही अर्थच राहत नाही. बरं, काही विद्यार्थी म्हणतात किंवा ह्या कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे किंवा कॉलेजचं प्लेसमेंट बघितलं पाहिजे. आता मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून मी सांगतो की ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटचं काम हे मॅरेज ब्युरो सारखं आहे, लग्न जुळवण्यासारखं आहे. म्हणजे लग्न जुळवणारा काय करेल, तुम्हाला संधी देईल, पण माझं लग्न लावूनच द्या असं होत नाही. शेवटी समोरची पार्टी, मुलगा असेल मुलगी असेल, तर तुमच्यात काय गुण आहे ते पाहणार आहेत. त्यांना पटलं तर तुमचं लग्न होईल, नाही तर होणार नाही. म्हणजे हेही तितकंच म्हणजे काय म्हणतात त्याला की सोपं आहे उदाहरण. किंवा कंपनी येते, कंपनीला जर तुम्ही चांगले वाटलात, त्यांच्या रिक्वायरमेंट मॅच झाल्या तर ते तुम्हाला घेतील. तुमचा आग्रह मला घ्याच किंवा घेतलंच पाहिजे हे शक्य होत नाही, कारण ते बिझनेसमॅन आहेत. त्यांना पटलं, त्यांना आवडलं, त्यांना वाटलं किंवा हा विद्यार्थी आपल्या कंपनीत मदत करू शकतो तर ते घेतील. त्यामुळं जिथं तुम्हाला चांगलं शिक्षण मिळतं, जिथं तुम्ही चांगले बनाल, कारण प्लेसमेंट म्हणजे काय म्हणतात हा बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे जो आमिर खानचा जो डायलॉग आहे की सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो, बरोबर आहे. एक्झॅक्टली त्याच तत्वावरती आम्ही काम करतो किंवा आमचा तो एक उद्देश असतो किंवा काबिल बनो, सक्सेस अपने आप पीछे आएगा. बरोबर आहे. म्हणजे आणि तुम्ही संधी पण देता स्टुडंटला. संधी देतो. त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्यासाठी स्वतःमध्ये काय डेव्हलपमेंट करायची, कसं त्याला फेस करायचं, ते स्टुडंट्सनीच केलं पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही चान्स देताय, पण तो ग्रॅप कसा करायचा स्टुडंटला आलं पाहिजे ना. एक्झॅक्टली, बरोबर आहे. करेक्ट आहे सर. आणि सर फ्युचरमध्ये स्टुडंट्सला म्हणजे स्टुडंटच्या फ्युचरच्या दृष्टिकोनाने विचार करून ओके, तर तुम्ही कॉलेज कसं प्रिपेअर करता, स्टुडंटच्या फ्युचरच्या दृष्टिकोनाने विचार करून स्टुडंटला कसं प्रिपेअर करतो कॉलेज, त्याचा सपोर्ट काय असतो, कॉलेजचा सपोर्ट? तर त्यामध्ये म्हणजे मुख्यतः मी माझ्या महाविद्यालयाबद्दल बोलतो की आमच्या इथं अकॅडमिक्स हे फार स्ट्रिक्ट चालतात. ओके. म्हणजे अगदी एखाद्याने आज क्लास घेतला नाही एखाद्या टीचरने आणि तो क्लास ब्लँक गेला, म्हणजे कुणीच त्या वर्गावरती गेलं नाही आणि विद्यार्थी गोंधळ करतायत, हा आमच्या महाविद्यालयामध्ये एक अक्षम्य गुन्हा आहे. किंवा हा क्लास कसा काय मोकळा राहिला किंवा इथं कुणीच कसं काय एंगेज नाही केलं. त्यामुळे म्हणजे आमच्या महाविद्यालयाचं सगळ्यात पहिला जे दृष्टी असते किंवा जे दृष्टिकोन असतो की सगळे क्लासेस ॲज पर टाइम टेबल एंगेज झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांना बरोबर त्या तासामध्ये त्या क्लासमध्ये ते शिक्षण मिळालंच पाहिजे. ओके. म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्यांचं अकॅडमिक्स किंवा जो बेस आहे हा पूर्ण तयार करून घेतो. आणि त्याचबरोबर जसं मी मागं बोललो किंवा आमचं महाविद्यालय सतत धडपडत असते किंवा ह्यांना अजून काय स्किल्स देता येतील, त्यासाठी विशेषतः म्हणजे मी आता मागच्या 2 वर्षापासून काम करतोय, तर आम्ही ज्या काही चांगल्या ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्या असतील किंवा एजन्सीज असतील त्यांच्याशी आम्ही कोलॅबरेट करतो, त्यांना बोलवतो, आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्यायला लावतो. आणि विशेष करून सांगायला मला आवडेल की यामध्ये महाराष्ट्र सरकार सुद्धा फार अग्रेसिव्ह झालं, म्हणजे अग्रेसर आहे, फार अग्रेसिव्ह झाले. त्यांनी खूप वेगवेगळ्या स्कीम्स काढल्यात महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने. आता माझ्याकडे मी महाज्योती म्हणून एक आहे, महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ, त्यांची स्कीम इम्प्लिमेंट करतोय. त्यानंतर अमृत म्हणून एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ती पण आम्ही इम्प्लिमेंट करतोय. त्याचबरोबर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ते सुद्धा आम्ही स्थापन केले आमच्या महाविद्यालयामध्ये. आणि याचबरोबर म्हणजे महाराष्ट्र शासन हे पण बघतं किंवा मुलं ग्रॅज्युएट झाली आणि त्यांना काही काम नाहीये बाहेर,
तर मग तेवढ्यापुरतं त्यांना सपोर्ट करण्याकरता आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पण सरकारने चालू केलेली आहे. त्या अंतर्गत म्हणजे आम्ही इंटर्न्स घेऊ शकतो, इंटर्नशिप देऊ शकतो. तर आता सध्या माझ्या महाविद्यालयामध्ये मी स्वतः जवळपास 26 इंटर्न्स घेतलेले आहेत मी. तर ते आमच्या महाविद्यालयामध्ये काम करतात, म्हणजे ते शिकतात सुद्धा आणि काम सुद्धा करतात. शिकतात म्हणजे काम शिकतात. बरोबर. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आम्ही त्यांना पाठवतो, मग ते तिथले काम पाहतात, शिकतात आणि त्यांना मानधन हे पूर्ण महाराष्ट्र सरकार देतं. हे मी मागच्या ऑगस्ट पासून ही स्कीम इम्प्लिमेंट केली आमच्या महाविद्यालयामध्ये. तर हे दोघांसाठी विन विन आहे. कारण आम्हाला म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे काय म्हणता येईल त्यांना की इंटर्न्स मिळतात, ज्यांचं की मानधन पूर्ण शासन देतं. आणि मग ती मुलं आमच्याकडे येऊन काम करतात. बरेचसे विद्यार्थी तर आमचेच आहेत, आमच्या इथनं पास आउट झालेले आहेत. आणि मग ते इथं राहून ते त्यांच्या पुढच्या करिअरसाठी किंवा प्रशिक्षणाची ते तयारी करतात. तर त्या काळामध्ये हा एक त्यांना सपोर्ट आहे, त्यांना एक अनुभव आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे खूप चांगलं महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. खूप मोठा सपोर्ट आहे सर. कितीतरी स्टुडंट्सचे करिअर ह्याच्यामधून प्रॉपरली सेट होतील असा सपोर्ट आहे. खूप छान सपोर्ट आहे. आणि सर आता तुमच्या इथंपर्यंतची जर्नी मी ऐकली. इथून पुढे 5 ते 10 वर्षामध्ये तुम्ही तुमचं करिअर असेल, कॉलेज असेल, दोन्हीही बोथ तुम्ही काय बघता फ्युचरमध्ये? 5 ते 10 वर्षानंतर कुठे पाहता स्वतःला, कॉलेजला? ओके, तर आता पुढच्या 5 वर्षाचं सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्षानंतर मी सेवानिवृत्त होतोय, म्हणजे रिटायर होतोय. 3 वर्षानंतर? मी सप्टेंबर 2028ला म्हणजे माझ्या वयाची 60 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर मी या महाविद्यालयामधून निवृत्त होईल. त्यानंतर मात्र माझे स्वतःचे काही पर्सनल गोल्स आहेत, ज्यामध्ये की माझं स्वतःचं दीर्घायू योगा क्लासेस नावाचं सेंटर आहे, योगा सेंटर आहे. आणि मग त्या दृष्टीने म्हणजे योगा असेल किंवा प्राणायाम असेल किंवा ध्यानधारणा असेल आणि यामधनं आध्यात्मिकता असेल, तर या गोष्टीवरती काम करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे आतापर्यंत मी मागच्या 35 वर्षामध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग केली. आता इथून पुढे मला ह्युमन प्रोग्रामिंग करायची आहे. अरे बापरे, तुमच्याकडे बघून नाही वाटत सर तुम्ही येत्या 3 वर्षात रिटायर होणार आहे असं तुमच्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही. जेन्युइनली सांगते. म्हणजे तुम्ही जसं म्हणला दीर्घायू योगा सेंटर आहे तुमचं, कदाचित हा योगाचा परिणाम नक्कीच असू शकतो. सर मला ऐकायला आवडेल की योगा म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याची स्पेशालिटी काय, योगाचे इम्पॉर्टन्स काय आहेत? योगा म्हणजे फक्त व्यायाम करणं का, की त्या व्यतिरिक्त पण काही? करेक्ट. योग, आता योग म्हणजे काय हे कळण्याच्या अगोदर वियोग म्हणजे काय हे समजून घ्या. खरं ना सर, वियोग समजलं तर योग समजेल ऑब्व्हियसली. तर वियोग म्हणजे विलग होणे, न जुळणे म्हणजे वियोग. आणि मग योग म्हणजे काय, जुळणे. तर पहा, आपल्या शरीरामध्ये म्हणजे ह्युमन इज जस्ट नॉट अ बॉडी और ह्युमन इज जस्ट नॉट द माइंड ऑल्सो. ह्युमन इज अ को एक्झिस्टन्स. ओके, प्रत्येक मनुष्य हा को एक्झिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये बॉडी आहे, सेल्फ म्हणजे मन आहे आणि आत्मा पण आहे. मग ह्या तिन्ही गोष्टींना जर जुळवायचं असेल तुम्हाला तर योग, मग त्यासाठी योगा आहे. योगा हा फक्त व्यायाम नाहीये. म्हणजे योग ज्याला आपण अष्टांग योग म्हणतो, त्या अष्टांग योगामध्ये कुठली 8 अंग येतात? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ही 8 अंग आहेत. ह्या 8 मधलं एक अंग आहे फक्त आसन. त्यामुळं आसन म्हणजे योगासन म्हणजे फक्त आसन नाही. तर यामध्ये हे 8ही पायऱ्या आहेत किंवा 8 ह्या फेजेस आहेत की ज्यामध्ये यम नियमापासून सुरुवात करायची असते आणि समाधी गाठायची असते. आता समाधी म्हटलं की समाधीबद्दल पण आपल्याकडे गैरसमज आहे. समाधी म्हटलं की म्हणजे जमिनीमध्ये गाडून घेणे, स्वेच्छा मरण वगैरे, तो चुकीचा अर्थ आहे. समाधी, सम म्हणजे सारखा आणि धी म्हणजे बुद्धी. तर समाधीचा अर्थ काय की समबुद्धी. म्हणजे मी जेव्हा जगातल्या ह्या सगळ्या गोष्टीकडे एकाच बुद्धीने बघायला लागतो, ओके, त्याला समाधी म्हणतात. म्हणजे तुमच्या अंगामध्ये कपडे आहेत, माझ्या अंगामध्ये कपडे आहेत. तुमच्या कपड्याचा पोत वेगळा असेल, माझा पोत वेगळा असेल, तुमचा कलर वेगळा असेल, माझा कलर वेगळा असेल. लाखो लोक आहेत, सगळ्यांच्या अंगामध्ये कपडे आहेत. परंतु ज्या क्षणाला आपल्याला कळायला लागतं की या सगळ्या कपड्यांमधला धागा एकच आहे, ती समाधी. म्हणजे जेव्हा माझ्यामध्ये असलेला आत्मा तोच तुमच्यामध्ये आहे, तोच प्राण्यामध्ये पण आहे, तोच झाडामध्ये पण आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा त्याला समाधी म्हणायचं. म्हणजे सगळं जग एकाच दृष्टीने पाहणं थोडक्यात. प्रत्येक जण समान आहे ही ज्यावेळेस जाणीव होते ती ऍक्च्युअली आपली समाधी असं म्हणायला. ती समाधी म्हणजे ती अवस्था जेव्हा तुम्हाला प्राप्त होते, सगळ्यांना समान पाहणे, एक लेवल, सगळे विचार दृष्टी असेल, कुठली गोष्ट त्यामध्ये एक समान ज्यावेळेस होतो आपण, ती ऍक्च्युअल समाधी. नॉट की प्रॉपरली जसं आधी तुम्ही म्हणलात की जमिनीत गाडून घेणे वगैरे, त्याला म्हणता येणार नाही समाधी. समान बुद्धीने किंवा समान नजरेने, समान दृष्टीने सगळ्यांकडे पाहणे, ओके, हे समाधी आहे.
तर याचं सांगायचं म्हणजे मी योगाची प्रॅक्टिस मी स्वतः म्हणजे वैयक्तिक मी 2000 पासून करत होतो मी वैयक्तिकरित्या. परंतु त्यानंतर म्हणजे माझे मिसेस असेल, माझी पत्नी आहे सौ जयश्री तांदळे, तिने सुरुवातीला डिप्लोमा केला, डिप्लोमा इन योगा टीचर, आणि मग ती योग शिक्षक झाली. त्यानंतर तिची प्रेरणा घेऊन मी पण डिप्लोमा केला 2017 साली योगामध्ये. आम्ही 1 वर्षाचा डिप्लोमा केलाय, तर डिप्लोमा इन योगा टीचर. मग मी पण योग शिक्षक झालो. आणि मग 2018 पासून, त्या अगोदरही आम्ही क्लासेस घेत होतो, पण 2018 पासून एक नवीन रूपामध्ये आम्ही आमचं दीर्घायू योगा सेंटर तयार केलं. आणि आज आम्ही तिथं योगाचे क्लासेस घेतो. म्हणजे मी स्वतः तर घेतोच, पुरुषांची जी बॅच असते ते मी घेतो, आणि महिलांच्या ज्या बॅचेस आहेत त्या अगदी सकाळी 6 वाजल्यापासून ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझी पत्नी सौ जयश्री ते हँडल करते. आणि तिचं वैशिष्ट्य हे आहे किंवा तिची स्पेशालिटी एवढी ही झाली की ती अगदी सर्व स्त्रियांचे वेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फक्त वजन कमी करणे नाही, पण त्यांचे विशिष्ट काही आजार असतील, विशिष्ट काही प्रॉब्लेम्स असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, तर ती अतिशय उत्तम पद्धतीने हँडल करते. आणि त्या बाबतीमध्ये तिने दिलेले जे रिझल्ट्स आहेत ते अतिशय उल्लेखनीय आहेत, म्हणजे अगदी आवर्जून बघण्यासारखे आहेत. जे की फेसबुकवरती आमचं दीर्घ योगा क्लासेसचं पेज आहे, इंस्टाग्रामवरती आमचं हँडल आहे, तर त्यावरती सुद्धा त्याचे अनुभव तुम्ही पाहू शकता. ओके सर, तुमच्या योगा क्लायंट्सचे एखादा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल सर, म्हणजे 1-2 एक्सपिरियन्स अशा क्लायंट्सचे जे की म्हणजे इम्पॉर्टंट आहे सांगणं, की खूप मोठे आहेत ते एक्सपिरियन्स अशा टाईपचे 1-2 क्लायंटचे. आता याच्यामध्ये अनुभव म्हणजे कसं आहे, जनरल अनुभव म्हणजे बाबा कुणाला तरी ब्लड प्रेशर होतं, कमी झालं, किंवा शुगर होती त्याची कंट्रोलमध्ये आली, हे तर 90% साधकांचे अनुभव असतातच. परंतु ह्या व्यतिरिक्त जसं की म्हणजे मला आजही आठवते की एक माझा विद्यार्थी होता, साधक होता, तो ॲक्च्युली तर नीटची परीक्षा द्यायला आला होता. तो बाहेरच्या गावातला होता, त्याचं नाव मी डिस्क्लोज नाही करत, पण तो बाहेरच्या गावीचा होता, आणि त्याची दुसरी वेळ होती नीटची परीक्षा द्यायची. आणि मग झालं काय की किशोर वय असतं, आणि त्या वयामध्ये त्याला नको त्या गोष्टीमध्ये तो अडकला. आणि मग त्याच्या आईला कुठून तरी कळालं की आम्ही योगाचे क्लासेस घेतो, किंवा मी योग, प्राणायाम किंवा ध्यानधारणा ह्या सारख्या गोष्टीची प्रॅक्टिस करून घेतो. तेव्हा तिने माझा नंबर शोधून काढला आणि मला फोन केला की सर असा असा माझा मुलगा आहे, हुशार आहे, परंतु नको त्या गोष्टीमध्ये अडकलाय, तर प्लीज तुम्ही काही करू शकता का? मी म्हणलं काही हरकत नाही, प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. तर त्या मुलाला मी साधारणतः 10 दिवस मी काही टेक्निक्स शिकवले, त्याकडनं कडून घेतले, किंवा त्याला मन, आत्मा, गोष्टी ह्या सगळ्यांचा संबंध समजून सांगितला. त्याच्यामधली जी निगेटिव्हिटी होती ती कमी केली, पॉझिटिव्हिटी वाढवली, आणि त्याचे माझ्याकडे मेसेजेस पण आहेत. तो आज एका चांगल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तर तो विद्यार्थी, त्याची आई, त्याचे वडील, म्हणजे ते अगदी काय म्हणता येईल त्याला की इतका चांगला फीडबॅक देतात, आणि आजही माझी आठवण करतात की सर तुमच्यामुळे झालं हे. बरोबर. तर हा एक प्रसंग आहे, आणि असे बरेचसे आहेत. खरं ना, हे खूप मोठा अनुभव आहे सर. म्हणजे एखाद्याचं पूर्ण लाईफच चेंज झालं असं म्हणायला हरकत नाही. त्या व्यक्तीचं पूर्ण लागलेल्या वाईट सवयी वगैरे तर पूर्ण चेंज करून फक्त आणि फक्त योगामुळे त्याचं लाईफ चेंज झालं, आणि आज तो कम्प्लिटली सक्सेसफुल आहे. तो विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे आला होता, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो त्याची सिच्युएशन सुसाईडची होती, म्हणजे त्याची मानसिक स्थिती सुसाईड करण्याची होती. मेंटॅलिटीवरती पण तेवढंच काम करतो योगा. आत्महत्या करायचा तो विचार करत होता. मी त्याला समजून सांगितलं किंवा सुसाईड बरोबर आहे, म्हणलं सुसाईड इज अ परमनंट सोल्युशन टू टेम्पररी प्रॉब्लेम्स. खरं आहे ना सर, आयुष्य मिळतं, तुझे प्रॉब्लेम टेम्पररी आहेत म्हणलंय, पण तू सोल्युशन परमनंट काढायला लागलास म्हणलं. खरं आहे ना. आणि तुझा प्रॉब्लेम आहे कुठं? मनामध्ये. शिक्षा कोणाला देतोय? शरीराला. हो ना. मग ह्या आणि अशा पद्धतीने त्याला जेव्हा गोष्टी समजून सांगितल्या तेव्हा त्याला पटल्या, आणि मग तो हळूहळू त्या निगेटिव्ह फेजमधून तो बाहेर आला, पॉझिटिव्ह झाला, आणि त्याने इतका चांगला अभ्यास केला की तो आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मला वाटतं तो सेकंड इयरला असेल. नाही सर, योगाची खरंच प्रचंड गरज आहे आजच्या जनरेशनला, कारण छोट्या छोट्या गोष्टीवरती मना लावून घेणं आणि डिप्रेशनमध्ये जाणं, त्यात अजून मग ते टेक्नॉलॉजीचा गैरवापर असेल, काही असेल, आजकाल सगळ्यात जास्त ना डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण स्टुडंटचं खूप आहे. कुठल्याही गोष्टी, छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा जर फेल्युअर आलं तर डायरेक्टली स्टुडंटला आजकाल म्हणजे मनाला लावून घेऊन डायरेक्टली सुसाईडचा विचार करतात, जे की आधी खूप कमी होतं हे प्रमाण. म्हणजे ॲज कम्पेअर टू 5 years 10 years आधीचा विचार केला आपण तर. आता रिसेंटमध्ये करंटमध्ये बघतोय तर डायरेक्टली छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा डायरेक्टली डिप्रेशनमध्ये जाणं असेल, डायरेक्टली चुकीचा विचार करणं असेल. असं नाही की बाबा एक सुंदर आयुष्य भेटलंय तर त्या आयुष्याला आपण वेगळ्या पद्धतीने पण बघूया, ते सोल्युशन काढूया काहीतरी त्या प्रॉब्लेमवरती, हा विचार आताचा स्टुडंट लगेच नाही करत. स्टुडंट असो, व्यक्ती असो, बरोबर नाही करत लवकर. कारण काय की यामध्ये
पहा मरायला हिंमत लागत नाही, हिंमत लागते जगायला हिंमत लागते. अगदी खरं. आणि मग त्यापासून तुम्ही पळून जाताय, म्हणजे तुम्ही भित्रेपणा हे करताय. हे पळ काढणं झालं ना सर. आयुष्य जगायचंय ना, एकच आयुष्य भेटले, जगायला फाईट करा ना. पळ काढून काय फायदा आहे? आणि पळ काढल्यानंतर काय होणार आहे? आपलं जगायचं आयुष्य राहून गेलं ना. मग फाईट केलं तर पुढचं सुंदर आयुष्य आपल्याला पाहता तरी येईल ऍटलिस्ट. आणि कायदा आत्महत्येला गुन्हा समजतो. खरं ना. तसं बघायला गेलं तर माझं शरीर आहे, मी माझ्या शरीराचं काही पण करेन असं आपण विचार करतो. मग कायदा ह्याला गुन्हा का समजतो? कारण का तुम्ही जेव्हा स्वतःचा आत्मघात करता किंवा तुम्ही आत्महत्या करता, तुम्ही तुमच्या शरीराला मारता, तर तुमचं शरीर म्हणजे काय फक्त एक पेशी नाहीये, त्याच्यामध्ये करोडो पेशी आहेत. ओके. आणि प्रत्येक पेशी म्हणजे एव्हरी सेल इट हॅज गॉट इट्स ओन पर्सनॅलिटी. प्रत्येक पेशीला त्याची स्वतःच एक व्यक्तिमत्व आहे. बरोबर. म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी. की तुमच्या एका पेशीमध्ये जे असतं तेच बाहेर ब्रह्मांडामध्ये आहे, किंवा जे बाहेर ब्रह्मांडामध्ये आहे तेच तुमच्या एका पेशीमध्ये आहे. मग तुम्ही एवढ्या करोडो पेशींना मारण्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात? म्हणून हा गुन्हा आहे. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की 21वे शतक जे आहे किंवा माहिती तंत्रज्ञानाचं जे शतक आहे, आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो, मोबाईल्स वगैरे, तर ह्यामुळं स्ट्रेस खूप वाढायला लागलाय. तर स्ट्रेस इज द किलिंग फॅक्टर. बाकी तुमचं लिव्हिंग स्टाईल, खाणं पिणं ह्या दुय्यम आहेत, परंतु हा जो ताणतणाव आहे हाच सगळ्यात मोठा शत्रू आहे, हा किलिंग फॅक्टर आहे. आणि ह्याच्यावरती अगदी रामबाण उपाय म्हणजे योगा आहे. योगामध्ये तुम्हाला शरीर, प्राण, आत्मा ह्या सगळ्यांचा म्हणजे काय म्हणतात त्याला की एक बॅलन्स साधता येतो. आणि पॉझिटिव्हिटी फक्त पॉझिटिव्ह व्हिडिओज बघितल्याने किंवा पॉझिटिव्ह थॉट्स फॉरवर्ड केल्याने ती वाढत नाही. खरंय सर. त्यासाठी तुमच्या आतून ती पॉझिटिव्हिटी तयार व्हावी लागते. स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, स्वतः योग करावे लागतात, स्वतः जाणून घ्यावं लागतं. आपल्या एनर्जीला आपण स्वतः ओळखावं लागतं. फक्त रील्स बघून नाही कळणार ना स्वतःची एनर्जी ऑब्व्हियसली. खरंय सर, अगदी खरं आहे. आणि खूप सुंदर काम करताय सर तुम्ही. तुमच्या फ्युचरसाठी 3 वर्षानंतरच्या तुमच्या विजनसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमच्यामुळे कितीतरी क्लायंटचे आयुष्य बदलो. म्हणजे मला खूप सुंदर वाटते की मी अशा व्यक्तिमत्वाला बोलतीये की ज्याच्या पुढचे पण विजन्स एवढे सुंदर आहेत. मला नक्की भेट द्यायला आवडेल तुमच्या दीर्घायू योगा सेंटरला आणि नक्की येणार सर. सर आता पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचं चालू आहे सध्या ट्रेंड, करेक्ट आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, सिरी आहे, त्यानंतर बरेच येत आहेत त्याच्यामध्ये. इच अँड एव्हरी गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इंटरफेअर करते. ओके. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे एज्युकेशन सिस्टीमवरती त्याचा कसा प्रभाव पडेल किंवा पडतोय? ओके. पहा, कुठलीही टेक्नॉलॉजी ही चांगलीच असते. तंत्रज्ञान हे कधीच वाईट नसतं. खरं आहे ना. आणि तंत्रज्ञान हे स्वीकारलंच पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल जर बोलायचं असेल तर मी विद्यार्थ्यांना कधी हेच सांगेन किंवा एकतर लर्न, फॉरगेट अँड रिलर्न. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता शिकाव्या लागतील, कदाचित त्या विसरून जाव्या लागतील आणि पुन्हा नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आणि ह्याची तुमची तयारी पाहिजे, अडॅप्टिबिलिटी पाहिजे. ओके. म्हणजे मी जेव्हा कॉम्प्युटर वापरायला सुरू केले 1993ला, माझं कॉम्प्युटर सेंटर होतं स्वतःचं, तेव्हा टायपिंग इन्स्टिट्यूट पण होत्या लातूरमध्ये. ते टाईप करायचे. पण जे टायपिंग इन्स्टिट्यूटवाले कॉम्प्युटर सेंटरमध्ये कन्वर्ट झाले ते टिकले, पण जे कन्वर्ट झाले नाही, ज्यांनी बदल केला नाही, ते नष्ट झाले. त्यामुळे जसं आज आपण बघतो किंवा कुठलाही बिझनेस असेल तर कुठल्याही बिझनेस म्हणजे प्रत्येकाला इंटरनेट हा गरजेचा आहे. एखादा बिझनेस किंवा बिझनेसमन जर म्हणत असेल की मी इंटरनेट वापरणार नाही तर तो बिझनेस राहणारच नाही. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं AI पण आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता म्हणजे आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टीवरती प्रभाव टाकणार आहे. त्यामुळं AI महत्त्वाचं आहे. AI हे जाणून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यामध्ये कदाचित म्हणजे विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता पण आहे आणि भीती पण आहे. उत्सुकता किंवा AI नेमकं काय आहे, आणि भीती अशी आहे की काही जणांनी भीती पण घातली आहे की AI विल रिप्लेस यू किंवा AI विल ईट युअर जॉब्स. AI तुमचे जॉब्स खाऊन टाकेल. खरं, हेच मेन गोष्ट मला विचारायची होती की तर माझं किती खरं आहे किती खोटं आहे. तर इट इज नॉट AI दॅट विल रिप्लेस यू, इट इज द पर्सन हू नोज AI विल रिप्लेस यू. येस, ऑब्व्हियसली. ज्याला AI माहिती आहे तो तुमची नोकरी खाईल. बरोबर. AI तुमची नोकरी नाही खाणार. कारण AI जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कितीही आपली टेक्नॉलॉजी प्रगत झाली तरी कुठलीही टेक्नॉलॉजी किंवा कुठल्याही गोष्टी ह्या विदाऊट ह्युमन टच नाही होऊ शकत. अगदी बरोबर. आपण आता वेगळ्या म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स पाहिल्या 1910 पासून ते 2017 पर्यंत. वेगवेगळ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स झाल्या. वेगवेगळ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होताना बऱ्याच लोकांनी ह्या तक्रारी केल्या होत्या किंवा नाही आता आमचे धंदे गेले किंवा आमचे जॉब्स गेले किंवा जॉब मिळणार नाही. जसं ATM आले की लोकांना वाटले की आता
कॅशियर्स किंवा टेलर्सचे जॉब राहणार नाहीत. ओके, किंवा जसं पहिल्यांदा अगदी रेल्वे इंजिन आलं होतं तेव्हाही लोकांना वाटत होतं की आपल्याला जातात धंदाच मिळणार नाही, पण रेल्वे आल्याने किती लोकांना नोकरी मिळाली. उलट झालं ना. हो, बरोबर. मोबाईल आले कित्येक लोकांना नोकरी मिळाली. त्याचे कितीतरी म्हणजे काय म्हणतात त्याला की साईड हे मिळाले, त्यांना बिझनेसेस मिळाले. तसंच AI आलं म्हणजे याचा अर्थ असा नाही किंवा तुम्ही यू विल बी ऑब्सोलेट, तुम्ही अगदीच बाद होऊन जाल, पण यू मस्ट नो AI. ओके, तुम्हाला AI हे नक्की माहीत असलं पाहिजे. बरोबर. हा, पण AI बद्दल मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मध्ये एक छोटासा इन्सिडेंट झाला. ओके, ChatGPT जे आहे, ओके, तर एका व्यक्तीने काय केलं की ChatGPTला विचारलं किंवा व्हॉट इज दिस कॅप्चा. ओके, हा कॅप्चा काय आहे तू मला सांग म्हणून. ओके, तर ChatGPTचं जे आन्सर होतं ना, म्हणजे दॅट वॉज शॉकिंग आन्सर होतं. ChatGPTचं आन्सर होतं की सॉरी, आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. म्हणजे सॉरी, मी बघू शकत नाही. आणि हा म्हणजे हे जे आन्सर होतं ना, हे आन्सर त्यांनी स्वतः बनवलं होतं. म्हणजे अपार्ट फ्रॉम द डेटा किंवा डेटा अनालिटिक्स किंवा डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग हे सगळं बाजूला, म्हणजे कुठलाही डेटा सेट नसताना किंवा कुठलेही रूल्स अप्लाय न करता त्याने स्वतः विचार करून हे उत्तर दिलं होतं की आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड, मी पाहू शकत नाही. आणि हे फार शॉकिंग आहे. कारण उद्या जर हे AI किंवा AI मशीन्स किंवा AI एजंट्स जर इंडिपेंडेंटली विचार करायला लागले ना, तर इट इज गोइंग टू बी डेंजरस. कदाचित 10-15 वर्षानंतर जेव्हा केव्हा युद्ध होईल, तर हे युद्ध माणसामध्ये होणारच नाही. इट विल बी अ वॉर बिटवीन AI एजंट्स किंवा रोबोट्स ड्रिव्हन बाय AI एजंट. आणि एखाद्या AI एजंटने दुसऱ्या देशाच्या AI एजंट किंवा रोबोट्सला मारून टाकलं, तर तो AI एजंट त्याच्या देशातल्या माणसांनाही मारायला कमी करणार नाही. बरोबर. आणि दॅट इज द रिझन की जॉफ्री हिंटन, ज्याने नोबेल प्राइज जिंकलं ह्या AI साठी, त्याने जॉब पण सोडून दिला. ही वॉज सॅडन्ड, त्याला दुःख झालंय किंवा म्हणजे काय बनवून बसलो किंवा काय तयार केलं हे आपण. ओके, एनिवे, ही निगेटिव्ह बाजू आहे, पण डझंट मीन ओके हे धोके आहेत. पण असं नाही किंवा प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये चांगल्याही गोष्टी असतात, धोकेही असतात. पण त्या चांगल्या गोष्टी पण तुम्ही पाहू शकता. आज AI म्हणजे तुम्हाला 24/7 सपोर्ट आहे. ओके, ChatGPT, DeepSeek असेल, ChatGPT असेल, कधी अर्ध्या रात्री उठून तुम्ही त्याला प्रश्न विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल. मोठ्या मोठ्या गोष्टींचे आन्सर मिळतात आपल्याला. किती छोट्या वेळेमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टीचे अगदी 5-6 सेकंदामध्ये ते उत्तर देतात. ऑब्व्हियसली. माझ्या एका स्टुडंटचं उदाहरण देतो मी. आता लॉकडाऊन मध्ये मुलगी आहे ती. ओके, तिने त्या लॉकडाऊनचा फायदा कसा घेतला, तर Duolingo म्हणून एक ऍप आहे पहा. ओके, त्याच्यावरती तिने कोरियन भाषा शिकली आहे. अरे बापरे. ती कोरियन भाषा शिकली स्वतः पूर्ण. तिने म्हणजे त्याचा सदुपयोग केला. म्हणजे असेही मुलं आहेत किंवा असेही विद्यार्थी आहेत की या गोष्टीचा म्हणजे चांगली बाजू पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. ठीक आहे, पण निगेटिव्ह गोष्टी आपण सोडून देऊ. पण AI इज गोइंग टू अफेक्ट अ लॉट. म्हणजे एज्युकेशन सिस्टमवरती पण फार परिणाम होणार आहे, फार प्रभाव पडणार आहे काही वर्षानंतर. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे किंवा मागच्या 10 वर्षामध्ये हे झालं होतं म्हणून पुढच्या 10 वर्षामध्ये हे होईल, हे चुकीचं आहे. आता ही ग्रोथ एक्सपोनेन्शियल आहे. हो ना. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये जे झालं होतं ना, ते पुढच्या 1 वर्षामध्ये होईल, त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये होईल. म्हणजे हा कर जो आहे तो असा एक्सपोनेन्शियल वाढणार आहे. आणि म्हणून काही वर्षानंतर तुम्ही अगदी जसं म्हणजे टेलरमेड सॉफ्टवेअर असतं तसं तुम्ही टेलरमेड डिग्री सुद्धा पाहू शकाल. की अगदी विद्यार्थ्यांचा IQ बघून किंवा विद्यार्थ्याचं कल बघून, ओरिएंटेशन बघून युनिव्हर्सिटीज अगदी पर्सनलाइज डिग्री पण डिझाईन करतील त्याला. आणि AI ट्युटर्स वगैरे तर अवेलेबल आहेतच. त्यामुळे AI इज गोइंग टू अफेक्ट. आणि स्टुडंटनी फक्त पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आणि जर पॉझिटिव्हली घेतलं तर त्यांचं खूप ब्राईट फ्युचर आहे, खूप ब्राईट करिअर आहे. हे पण तेवढंच खरं आहे. सर, MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे खूप जुनं कॉलेज आहे. ओके, मी तर ॲक्च्युली लहानपणापासून ऐकत आले की काही काही विद्यार्थ्यांचं तर ड्रीम असतं की मला MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायची आहे, तिथून डिग्री घ्यायची आहे. तसं कॉलेजचं मॅनेजमेंट तुमच्या कशा आहे, त्याची स्थापना असेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही आता 35 वर्ष झालं तिथे आहेत, जॉब तिथेच तुमचं डेव्हलप झालेलं आहे सगळं, तिथेच तुमची पूर्ण जर्नी आहे. तर मला काय सांगता तुमचं मॅनेजमेंट, स्थापना, तिथली सिस्टीम, सगळी डिपार्टमेंट. 1983 साली म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा खाजगी महाविद्यालय काढायला परवानगी गेली, ओके, तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते माननीय वसंतदादा पाटील, त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी 8 कॉलेजेसला परवानगी दिली होती महाराष्ट्रामध्ये. तर त्या 8 पैकी एक कॉलेज आहे हे आमचं MS बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय. हे त्या 8 पैकी एक आहे की जे 1983 मध्ये स्थापन झालं. सुरुवातीला आमच्याकडे 4च ब्रँचेस होत्या, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल. मग त्यानंतर 1999ला कॉम्प्युटर ब्रँच आली, त्यानंतर 2001 साली IT ब्रँच आली आणि मग हळूहळू म्हणजे 6 ब्रँचेस आल्या. त्यानंतर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर कोर्सेस पण चालू केले, MTech पण आहे आमच्याकडे. त्यानंतर आता यावर्षीच अगदी लेटेस्ट सांगायचं म्हणजे 2024 पासून
आम्ही डिप्लोमा पण चालू केले. आमच्या महाविद्यालयाने 6 डिप्लोमा ब्रँचेस चालू केलेत, कोर्सेस चालू केलेत. त्याचबरोबर आमच्याकडे MCA आहे, BCA पण मागच्या वर्षी सुरू झालंय, त्याचबरोबर MBA पण आमच्याकडे सुरू झालेला आहे. तर आता इतकं मोठं म्हणजे इंटिग्रेटेड कॅम्पस ज्याला आपण म्हणू तसा हा आमचा कॅम्पस झालेला आहे. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये म्हणजे टीचिंग फॅकल्टी जी आहे ते अगदी वेल एक्सपिरियन्स्ड आहे, भरपूर अनुभवी आहे, भरपूर क्वालिफाईड पण आहे. जसं की मला 35 वर्षाचा अनुभव आहे आणि माझ्यासारखी कमीत कमी 10 ते 15 लोक आहेत तिथं. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले तुमच्या सोबत आहे. येस. आणि त्या व्यतिरिक्त बाकी मग यंग डायनामिक आता नवीन स्टाफ येतोय, तर खूप चांगलं हे आहे. आणि आमच्या महाविद्यालयाची जी थीम आहे, सेंट्रल थीम किंवा स्टुडंट सेंट्रिक, म्हणजे जे काय करायचं ते स्टुडंट मध्यभागी ठेवून करायचं. शिकवणं असेल, कुठले कार्यक्रम घेणं असेल, कुठल्या योजना राबवणं असेल, तर मध्यवर्ती विद्यार्थ्याला ठेवायचं आणि त्याच्यासाठी काय चांगलं आहे हा विचार करूनच प्रत्येक योजना किंवा प्रत्येक उपक्रम हा आम्ही राबवतो आमच्या महाविद्यालयात. म्हणजे स्टुडंट इम्पॉर्टंट आहे, तो त्याच्यावरतीच आपल्याला त्याचं करिअर घडवण्यावरती सगळं काम करायचं आहे. कॉलेज असो, स्किल डेव्हलपमेंट असो, काही असो, स्टुडंटचं करिअर घडलं पाहिजे. तर स्टुडंट्सचं विचार आला तर मला असं विचारायला आवडेल की आत्ताचे स्टुडंट करंटमधले, आणि आता तुम्ही खूप वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे, तर एक जास्त नाही, एक 10 वर्षापूर्वीचे स्टुडंट तुमचे आणि आत्ताचे स्टुडंट जे तुम्ही पाहताय ह्याच्यामध्ये काय फरक आहे सर? तर हे कसं आहे, म्हणजे ते काय म्हणतात त्याला की ते जसं BC आणि AD म्हणतो ना, बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर डेथ ऑफ क्राइस्ट, तसं हे बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड हा फरक आहे. म्हणजे आपण असे विद्यार्थी डिस्टिंग्विश करू शकतो. कारण ह्या कोविडमुळे झालं काय की ऑनलाईन रिसोर्सेस खूप वाढलेत. जेव्हा की कोविडच्या अगोदर ऑनलाईन गोष्टी उपलब्ध नव्हत्या अशातली गोष्ट नाही, होत्या, परंतु इतक्या सहजासहजी उपलब्ध नव्हत्या किंवा इतका वापर नव्हता त्याचा. त्यामुळे झालंय काय की पूर्वी 10 वर्षापूर्वी जे विद्यार्थी होते किंवा अगदी 20 वर्षापूर्वी रिसोर्सेस कमी उपलब्ध होते आणि त्यामुळं ते विद्यार्थी बहुतांश म्हणजे मॅक्झिमम ते आमच्यावरती अवलंबून राहायचे किंवा टीचर काय सांगतोय ओके ते बरोबर आहे किंवा त्याचं ऐकलं पाहिजे. पण आता तसं नाही आहे, आता खूप रिसोर्सेस उपलब्ध झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे एखादा चॅप्टर मिस झाला किंवा एखादा लेक्चर मिस झाला तर तो अगदी बाहेर जाऊन युट्यूबवरती वगैरे कुठून ते बघू शकतो, हे करू शकतो. तर याच्यामुळे थोडंसं काय झालं की विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत किंवा विद्यार्थ्यांना रिसोर्सेस भरपूर उपलब्ध झालेत. पण आणि त्याचा हाही एक आम्हाला फायदा आहे की टीचरला तेवढं प्रिपेअर पण करावं लागतं. कारण मी काहीतरी चुकीचं शिकवलं तर विद्यार्थी लगेच गुगलवरती सर्च करून सांगू शकतो की सर हे चुकीचं आहे, तुम्ही असं सांगताय, तुम्ही हे सांगताय. परंतु यामुळं विद्यार्थ्यांचं थोडंसं काय व्हायला लागलं की जे ऍक्च्युअल जे आपलं ट्रॅडिशनल टीचिंग आहे, क्लासरूम टीचिंग आहे, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलंय. किंवा मला सगळं उपलब्ध आहे किंवा मी कधीही करू शकतो किंवा मला हे युट्यूबवरती मिळेल. आणि यामुळे मग शिक्षकांचं जे शिकवणं आहे किंवा शिक्षक जो शिकवतो क्लासमध्ये त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागले. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण कसं आहे की समोर जो टीचर शिकवतोय तुम्हाला, म्हणजे ऑनलाईन आणि जे ऍक्च्युअल रिअल टीचिंग आहे, फरक आहे दोन्हीमध्ये. फरक असा आहे किंवा ऑनलाईन शिकणे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे रेनकोट घालून आंघोळ करण्यासारखं आहे. कारण पाहणाऱ्याला तर वाटतं की आंघोळ चालू आहे, किती पाणी शिरायला त्यालाच माहिती नाही. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना हे सांगणं असेल किंवा जे क्लासेस चालतात, जे आपले ट्रॅडिशनल टीचिंग आहे, जे क्लासरूम मध्ये येऊन आम्ही शिकवतो त्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं, क्युरिओसिटी ठेवावी, जास्तीत जास्त प्रश्न विचारावेत शिक्षकांना, क्रिटिकल थिंकिंग ठेवावी, बस. सर तुमच्या कॉलेज लाईफमध्ये सक्सेसफुल झालेले जे तुमचे ओल्ड स्टुडंट आहेत, आता तुमची जर्नी खूप मोठी आहे त्यामुळे भरपूर स्टुडंट असे असतील की ज्यांना तुम्ही घडवलं असेल, तर त्यातल्या काही स्टुडंट्सच्या आठवणी ऐकायला आवडतील मला. म्हणजे कसं आहे की जेव्हा आता आज विद्यार्थी भेटतात आणि सांगतात किंवा सर तुम्ही ते शिकवलेलं म्हणजे आजही आमच्या लक्षात आहे, खूप मोठ्या मोठ्या पदावरती आहेत, स्वतःच्या कंपन्या आहेत माझ्या विद्यार्थ्यांच्या, ओके, बरेचसे विद्यार्थी आउट ऑफ इंडिया आहेत. आम्ही तर असं म्हणतो की तुम्ही जगातल्या कुठल्याही देशाचं नाव घ्या आणि आमचा विद्यार्थी तुम्हाला तिथं सापडेल आमच्या महाविद्यालयाचा, म्हणजे आमचा एवढा मोठा ॲल्युमिनी बेस आहे. तर विद्यार्थी जेव्हा हे सांगतात किंवा सर तुम्ही सांगितलं म्हणजे तुमची उदाहरणं आजही आमच्या लक्षात आहेत, म्हणजे हे आठवण येतात. पर्टिक्युलर कुठल्या विद्यार्थ्याचं म्हणजे असं नाव किंवा उदाहरण देऊ शकतो सांगताच येणार नाही तुम्हाला, एवढे विद्यार्थी घडलेले आहेत की पर्टिक्युलर 1-2 विद्यार्थी असतील तर तुम्ही नाव सांगू शकता. प्रचंड भरपूर विद्यार्थी MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज थ्रू घडलेले आहेत, खूप मोठी आहे ती लिस्ट. ओके सर. सर टेक्नॉलॉजी रिलेटेड काही तुम्ही सजेशन देऊ इच्छिता विद्यार्थ्यांना की कसा वापर करावा, किती वापर करावा, कसा पॉझिटिव्ह वेनी त्याचा वापर करून घ्यावा? ओके, आता याच्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे की जे आता स्मार्ट गॅजेट्स आहेत, ओके, जसं कम्प्युटर्स आहेत किंवा लॅपटॉप्स आहेत किंवा मोबाईल्स आहेत, तर त्याचा शिक्षणासाठी किंवा पॉझिटिव्ह गोष्टीसाठी तुम्ही जरूर वापर करावा.
परंतु सोशल मीडियाबद्दल बोलताना मी नेहमी सांगतो मुलांना की जेवढं सोशल तेवढंच वापरा. कारण सोशल मीडिया ह्या गोष्टी अशा आहेत की एकदा तुम्ही एखादी गोष्ट पोस्ट केली की देन यू डोंट हॅव अ कंट्रोल. मग त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे. मग त्याच्या कोण काय करेल, त्याचा कोण कसा वापर करेल ते आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळं ओके, फेसबुक असेल, ऑब्व्हियसली युअर प्रेझेन्स मस्ट बी देअर, ओके, बट यू शुड नॉट बी ॲडिक्टेड. त्याचं ॲडिक्शन नको आहे. म्हणजे कुठेतरी ट्रिपला गेलोय आणि त्या ट्रिपमध्ये निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यापेक्षा तुम्ही फोटो काढण्यातच मशगूल आहात, फोटो टाकण्यातच तुम्ही जास्त गुंग आहात, म्हणजे दॅट इज नॉट लाईफ. ओके, किंवा तर म्हणजे बाकी टेक्नॉलॉजीचं मी जसं सांगितलं की यू मस्ट बी अडॅप्टिव्ह. तुम्ही टेक्नॉलॉजीज आत्मसात करा, कुठल्याही टेक्नॉलॉजीचा म्हणजे द्वेष करू नका. ओके, बरोबर आहे सर. सर, आपल्या एबीसी ट्रेनिंग सेंटर सोबत तुमच्या बऱ्याच आठवणी आहेत. तुम्ही आमच्या इव्हेंटला पण आलेले आहेत. तर एबीसी ट्रेनिंग सेंटर आणि तुमचं नातं याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय आठवणी वगैरे तुमच्या? हां, तर ते एबीसी ट्रेनिंग सेंटर जे लातूरमध्ये आहे, तुम्ही जे चालवताय, तर म्हणजे मागेही तुमचे काही कार्यक्रम झालेले आहेत. ओके, तर इथं तुमचा जो स्टाफ आहे, ह्या एबीसी कॅड सेंटरचा जो स्टाफ आहे, यांचे जे मॉडेल्स आहेत किंवा तुमचे जे ट्रेनिंग देण्याची जी पद्धत आहे, तर ती अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे विद्यार्थ्यासाठी ती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ट्रेनिंग देता, कारण विद्यार्थ्याकडनं पण आम्हाला फीडबॅक मिळतो. आणि त्याचबरोबर खास करून अविनाश सर जे आहेत, साठे सर जे आहेत, की ते स्वतः अतिशय मोटिवेशनल स्पीकर आहेत, ट्रेनर आहेत. त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. आणि एबीसी कॅड सेंटर जे सर आता सांगत होते की जवळपास महाराष्ट्रामध्ये वाटतं 10 ठिकाणी तुमचे आउटलेट्स आहेत, ब्रांचेस आहेत. हो, तर निश्चितच म्हणजे या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करताय आणि तुमच्या 10च्या 100 आउटलेट्स हो ही सदिच्छा मी व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सर, आता आपण एक रॅपिड राऊंड घेणार आहोत. हाय एनर्जी मसाला राऊंड आहे. त्याचे आन्सर्स तुम्हाला एका लाईनमध्ये किंवा एखाद्या वर्डमध्ये दिले तरी चालेल. ओके, सो माझा तुम्हाला पहिला क्वेश्चन असेल, जर तुम्ही या करिअरमध्ये नसले असता तर तुम्ही स्वतःला कुठल्या करिअरमध्ये पाहिलं असतं? मी ऑथर झालो असतो. अच्छा, ओके. आणि सर, तुम्ही एका लाईनमध्ये जर तुमची जर्नी जर डिस्क्राईब करायचं म्हणताय तर एका लाईनमध्ये काय सांगाल तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाला? चॉईस बाय चान्स. अरे बापरे, ओके. आणि सर, एज्युकेशन सिस्टीममध्ये जर तुम्हाला एक मोठा बदल घडवून आणायचा आहे तर तो फर्स्ट चेंज काय असेल असं तुमच्या दृष्टिकोनातून? तर यामध्ये तो चेंज म्हणजे हेच, किंवा स्टुडंट सेंट्रिक, म्हणजे स्टुडंटला सेंटरला ठेवावं, स्टुडंटला मध्यभागी ठेवावं आणि त्या पद्धतीनं सगळी सिस्टीम डिझाईन व्हावी. विद्यार्थ्यासाठी काय चांगलं आहे त्या दृष्टीने सगळे सिस्टम्स चालाव्यात किंवा त्या दृष्टीने सिस्टम्स डिझाईन व्हाव्यात. ओके. आणि सर, आता लीडरमध्ये तुम्ही भरपूर क्वालिटीज असाव्यात असं सांगितलं, पण त्यातली एक अशी क्वालिटी जी की खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक लीडरमध्ये असलीच पाहिजे, एज्युकेशनल लीडर असो किंवा बाहेरचे लीडर असो, ती कोणती क्वालिटी असावी असं तुम्हाला वाटतं? लीडरशिप विथ एम्पॅथी. ओके, नेतृत्व आणि त्याचबरोबर म्हणजे सहअनुभवत्व. ओके, म्हणजे माझ्याकडे नेतृत्व गुण पण असला पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय हे पण मला जाणवलं पाहिजे किंवा हे मी जाणून घेतलं पाहिजे. ओके, ही क्वालिटी असावी. ऑब्व्हियसली सर. आणि सर, आत्तापर्यंतची अशी एखादी ॲडवाईस जी तुम्हाला भेटली आहे आणि त्या ॲडवाईसमुळे तुमच्या लाईफमध्ये झालेला चेंज? ॲडवाईस म्हणण्यापेक्षा मी कॉम्प्लिमेंट सांगतो. चालेल ना सर? मी एकदा कर्नाटकमध्ये गेलो होतो आणि मी सेमिनार देत होतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग विथ C++. कम्प्युटरचे विद्यार्थी बसले होते समोर. ओके, माझा सेमिनार झाला आणि सेमिनार झाल्यानंतर तिथं एक लायब्ररियन होता. ओके, लायब्ररीमध्ये काम करत होतो. लायब्ररियन नव्हता, पण लायब्ररीमध्ये मला वाटतं तो क्लर्क किंवा पिऊन वगैरे या टाईप असायला, वयस्कर व्यक्ती होता. तर माझा सेमिनार झाल्यानंतर तो येऊन बोलला मला, तर थोडी किंमत हिंदी येत होती. तो मला, सर मेरे को कंप्यूटर समझता नहीं, मेरे को कंप्यूटर मालूम नहीं, लेकिन जिस ढंग से आप बात कर रहे थे वो मुझे बहुत अच्छा लगा और मैं 1 घंटा आपका बात सुनते बैठा यहाँ पे. ओके, म्हणजे तेव्हा मला वाटलं की अरे म्हणजे मी खरंच चांगला बोलू शकतो, कारण त्याला कॉम्प्युटरचा काही गंध नाही, पण तो केवळ माझं भाषण किंवा माझी संवाद शैली जी आहे त्याच्यामुळे तो बसलाय, तर मला चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा प्रभाव त्याच्यावरती इतका भारी झाला की त्याला स्वतःला आतून इंटरेस्ट निर्माण झाला की तुम्ही कशाबद्दल बोलताय एक्झॅक्टली, ती काय गोष्ट आहे त्याला जाणून घ्यायची इच्छा झाली. आता म्हणजे माझे विद्यार्थी सांगतील तुम्हाला की कॉलेजमध्ये कुठलाही प्रोग्राम असला तर बाय डिफॉल्ट अँकर मीच असतो. अरे बापरे. नाही, त्या दिवशी तुम्ही बिझीच होता ऑब्व्हियसली, गॅदरिंग पिरियड होता तुमचा, मी आले होते कॉलेजला. ऑब्व्हियसली तुमच्याकडेच होतं अँकरिंग, करेक्ट आहे ते, कारण तुमच्यात बोलण्याची शैली आधीपासूनच आहे. आणि मी बाहेर प्रोफेशनली पण अँकरिंग केलेलं आहे, बाहेर जे प्रोग्राम्स असतात ना तिथे पण बोलत होतो मला. ओके.
सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सपोज तुम्हाला कोणासोबत तरी लंच करायचं आहे, मग ते व्यक्ती आता अस्तित्वात असतीलही किंवा नसतीलही, तर तुम्हाला कोणासोबत लंच करायला आवडेल? ते म्हणजे मी फार पूर्वीपासून ठरवलेलं आहे, नरेंद्र मोदी. अरे बापरे, किती सुंदर स्वप्न आहे सर, खरंच. म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण हो फ्युचरमध्ये, अशी मी इच्छा व्यक्त करते. काहीच नाही, तुम्हाला शुभेच्छा पण देते यासाठी. आणि अजून एक सर, तुम्ही स्वतः बुक लिहिलेत, भरपूर लिहिलेत, पण तुमच्या लाईफवरती जर बुक लिहिली गेली, ओके, तर त्या बुकचं नाव काय असायला पाहिजे बरं? आता तसा तो म्हणजे अवघड प्रश्न आहे. तसा मी अजून काही विचार केलेला नाहीये, परंतु जर ठेवायचं असेल तर माझ्या दृष्टीने त्याला समवेदना असं ठेवावं असं वाटेल मला. वाव सर, किती सुंदर अर्थ आहे. म्हणजे तुम्ही जे शब्द वापरलात समवेदना, फार सुंदर अर्थ आहे सर त्याचा. आणि डेफिनेटली त्या समवेदना ह्या शब्दावरूनच तुमची लाईफची जर्नी बऱ्याच जण समजून जातील, जे की म्हणतात ना तुमच्यासारखे विचार करणारे असतील, वाचक असतील खूप चांगले, तर त्यांना लक्षात येऊन जाईल सर तुमची जर्नी जी आहे त्या फक्त शब्दावरून पण लक्षात येऊ शकते. खूप सुंदर सर. आणि सर ऑब्व्हियसली शेवटचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला आज इन्व्हाइट केलेला आहे, सो मी डेफिनेटली विचारते की युअर थॉट्स अबाउट आवर एबीसी ट्रेनिंग्स. एबीसी ट्रेनिंग्स ऑब्व्हियसली. तर मी जसं मगाच सांगितलं किंवा एबीसी कॅड सेंटर म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी चालू आहे, लातूरमध्येही चालू आहे, बऱ्याच दिवसापासून म्हणजे चालू आहे आणि म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. ओके, इथे जे ट्रेनिंग देतात ते विद्यार्थ्यांचं प्रश्नच नाही, विद्यार्थ्यांचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी, आणि खूप चांगले ट्रेनर्स आणि खूप चांगली मॅनेजमेंट या एबीसी सेंटरमध्ये आहे. तर म्हणजे मी काय म्हणेल की म्हणजे 10 out of 10, 10 पैकी 10 मार्क मी ह्या ट्रेनिंग सेंटरला देईल आणि ह्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तुमच्या या कॉम्प्लिमेंटसाठी खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच सर. आज तुमच्यासोबत गप्पा मारून मला तर खूप काही शिकायला भेटलं. योगाचं महत्त्व असेल मग ते, किंवा लाईफच्या बाबतीत असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, दृष्टिकोन असेल लाईफकडे बघण्याचा, स्टुडंटचं सक्सेस असेल, मला खूप काही तुमच्याकडून शिकायला भेटलं. आज तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे आणि थँक्यू सो मच. इथून पुढेही असाच सपोर्ट असावा तुमचा प्रत्येक स्टुडंटला, मला, एबीसी ट्रेनिंग्सला. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच.